नमस्कार, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर प्लीज. ओके, थँक्यू. क्या वर्ष भाई कुठे प्रत्येकाने आपला माईक जो आहे तो म्यूट करा प्लीज. तुम्हाला काय चहा पाण्याचा काय होता काय काय झालं वन प्लस वन स्लाइड दिसते. ओके, आवाज आणि स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे ना माझी? ठीक आहे, हरकत नाहीये. साधारणतः 8 लोक आज इथे जमा झालेली आहेत. परवा दिवशी कोण कोण होता आजच्या आज जे वेबिनार मध्ये आहेत त्यातील परवा किती जण होती? ओके, व्हॉइस येत नाही. माझ्याकडून सगळ्यांना आवाज येतोय का? येत असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. आवाज येतोय का माझा? आवाज आणि स्क्रीन दिसते? ओके, थँक्यू सर. ओके, नमस्कार मित्रांनो, मी पॅशन ट्रेनर राज ठाकरे आजच्या या वेबिनार मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद की तुम्ही आजच्या या वेबिनार साठी तुमचं नाव रजिस्टर केलंय. सो प्रत्येकाचं इंटेन्शन किंवा अपेक्षा काहीतरी वेगळी असू शकते की बाबा आजच्या या वेबिनार मधून कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. दत्ता सर, तुम्ही जरा तुमचं नेटवर्क जरा चेक करा, कारण की सगळ्यांना आवाज येतोय. तुमच्याकडे आवाज येत नाही, मे बी थोडंसं नेटवर्कचा इश्यू असू शकतो. तो प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतील व्यवसाय सुरू करण्यापाठीमागच्या किंवा काहीतरी स्वप्न असतील आणि काही इच्छा आकांक्षा घेऊन आजच्या ह्या वेबिनारसाठी तुम्ही तुमचं नाव नोंदवलं असेल. तो मी तुम्हाला खात्री देतो की आजच्या या वेबिनार नंतर नक्कीच तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे व्यवसाय सुरू करण्यासाठी, राईट. आणि त्याला अनुसरून मी तुम्हाला आपल्या ह्या बिझनेस मॉडेल बद्दल मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला वैयक्तिक किंवा या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो मित्रांनो, सर्वप्रथम मी जरा माझ्या कंपनी बद्दल सांगतो. ऑलरेडी मे बी तुम्ही युट्यूब वरती किंवा फेसबुक वरती किंवा इंस्टाग्राम वरती किंवा लिंक्डइन वरती आपल्या कंपनी बद्दल तुम्ही सर्च केला असेल.
नेमकी आपली कंपनी जी आहे ती नेमकी काय काम करते, काय कशा पद्धतीने काम चालतं याबद्दलची खूप साऱ्या तुम्ही इन्फॉर्मेशन काढल्या असतील ऑलरेडी. सो मित्रांनो, आमची जी कंपनी आहे पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ही गेल्या 4 वर्षापासून एज्युकेशनल आणि बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात कार्यरत आहे. आणि आतापर्यंत आपण 10,000पेक्षा जास्त लोकांना आपण त्यांचं पॅशन शोधण्यासाठी आपण मदत केली. आणि 1 लाखापेक्षा जास्त लोकांना आपण आपल्या वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून एम्पॉवर आणि एज्युकेट केलेलं आहे. सो हे आपल्या कंपनीबद्दल आहे. आणि आपलं बेसिक इंटेन्शन हेच आहे की प्रत्येक व्यक्तीला ना, आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक आहेत. आपल्या कंपनीचं विजनच आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाचा सखोल अर्थ, आवड शोधण्यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करतो. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला ना असे असंख्य लोक आहेत की ज्यांना माहितीच नाहीये की आपण का जगतोय, कशासाठी जगतोय, किंवा नेमकं त्यांचं पॅशन काय, त्यांची आवड काय, राईट, याबद्दलची काहीच स्पष्टता नाहीये. आणि ती स्पष्टता देण्याचं काम गेल्या 4 वर्षापासून पॅशन करतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, रेडमी नोट 7 प्रो. हा बोला सर, आवाज येत नाही. ओके, आता येतो का आवाज? चेक करा प्लीज एकदा. आवाज येत असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. येतोय का आवाज? आवाज येतोय का? आवाज येत असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. मित्रांनो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो. ओके, थँक्यू. आवाज येतोय म्हणजे. ओके. सो मित्रांनो, आमच्या कंपनीचं विजनच आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाचा सखोल अर्थ, आवड शोधण्यासाठी प्रेरित करणे. मित्रांनो, आज सध्याची परिस्थिती आहे, आज आपण गेल्या 18 महिन्यापासून वेगवेगळ्या सिच्युएशन मधून चाललोय. प्रत्येकाची परिस्थिती जी काही आहे वेगळी आहे, भयानक आहे. काही लोकांची भयानक आहे, काही लोकांची परिस्थिती थोडीशी स्टेबल आहे, काही लोकांची खूपच विचित्र परिस्थिती झालेली आहे, राईट. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुठे ना कुठे एक मार्ग शोधतोय. आणि गेल्या 18 महिन्यामध्ये आपण अशा असंख्य लोकांना आपण मार्ग दिले, त्यांचे पॅशन शोधण्यासाठी आपण हेल्प केली आहे, किंवा त्यांची अद्वितीय गुणवत्ता शोधण्यासाठी आपण हेल्प केली. आणि अशा असंख्य लोकांना आपण बिझनेसच्या माध्यमातून ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, सध्याची जी परिस्थिती आहे ना, ती खूप विचित्र आहे. म्हणजे रियालिटी सांगायचं म्हटलं तर साधारणतः भारतामध्ये गेल्या 18 महिन्यामध्ये, म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन चालू झाला आहे, साधारणतः 15 करोड लोकांची जॉब गेले. आणि आज असंख्य अशी जी मंडळी आहेत ना, ती घरी बसलेली आहेत. मग ती छोट्या छोट्या कंपनीमध्ये काम करणारी असतील, किंवा मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे असतील, किंवा स्मॉल मीडियम कंपनीमध्ये काम करणारी अशी मंडळी असतील. आज असंख्य अशी जी लोक आहेत ना, ती आज बेरोजगार झाली. आणि मित्रांनो, ही जी परिस्थिती आहे ना, प्रत्येक 12 वर्षांनी येत असते. हा जो सायकल जो आहे तो प्रत्येक 12 वर्षांनी येत असतो. आणि प्रत्येक 12 वर्षानंतर असं काही ना काही येत असतं. त्यामुळे जी लोक ऑलरेडी खूप जबरदस्त लेवलला कामगिरी करतात, किंवा ज्या लोकांना ही परिस्थिती माहिती आहे, अशी जी मंडळी आहेत ना, ती खूप जबरदस्त लेवलला काम करतात. म्हणजे त्यांना या परिस्थितीचा कोणत्याही पद्धतीचा इम्पॅक्ट जो आहे ना, तो पडत नाही मित्रांनो. पण आपल्यासारखी जी मंडळी, जे सर्वसामान्य जे मंडळी आहेत ना, त्यांच्यावरती या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो, राईट. सो मित्रांनो, आज असंख्य अशी जी मंडळी आहेत ना, त्यांचा आज असंख्य लोकांची जॉब केलेले आहेत. त्यासोबत आज
स्मॉल मीडियम जे उद्योजक आहेत, म्हणजे जे छोटे मोठे जे उद्योजक आहेत, साधारणतः 60% व्यवसाय जे आहेत ना ते आज बंद पडलेले आहेत. म्हणजेच की आज काही असे छोटे मोठे स्टॉल्स असतील, छोटे मोठे दुकान असतील, युअर व्हिडिओ इज नॉट विजिबल नाही. ओके, आय होप की सगळ्यांना आता आवाज, व्हिडिओ आणि दोन्ही क्लिअर दिसत असेल. कृपया प्लीज स्क्रीनवरती काहीही लिहू नका. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय तसं ते सगळ्या स्क्रीनवरती दिसतं, प्लीज इरेज करा. कृपया करून काहीही स्क्रीनवरती लिहू नका. ओके, सो असंख्य आज बिझनेस जे आहेत ते ठप्प झालेले आहेत आणि असे असंख्य उद्योजक आहेत ना, वेगवेगळे उद्योग करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. वेगवेगळे बिझनेस मध्ये जास्त पडलेले असताना कळून चुकलंय की एका बिझनेस वरती आपण स्टेबल राहू शकत नाही. आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा वेगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, आज असंख्य अशी जी मंडळी आहेत जी आज काम करत आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील तर ज्या लोकांचे जॉब टिकलेले, त्याचे 43% जी मंडळी आहेत राईट, त्यांच्या नोकरीमध्ये किंवा त्यांच्या सॅलरीमध्ये आज कपात होते. म्हणजे आज त्यांना 30%, 40%, 50%, 60% अशी सॅलरी येते राईट. सो ह्या अशा पद्धतीने परिस्थिती, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ना वातावरण खूप बिकट आहे, कारण की कॉम्पिटिशन खूप क्रिएट झालं. ऑलरेडी बेरोजगार लोक खूप आहेत आणि जे ऑलरेडी जॉबला आहेत त्यांच्यावरती टांगती तलवार आहे, आणि अशा टांगत्या तलवारीमध्ये त्यांची सुद्धा जॉबची स्टेबिलिटी नाही राईट. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा 8 तासाच्या जागी त्यांना 14 तास 15 तास काम करावं लागतंय, कारण की जर नाही केलं तर त्यांची नोकरी जाऊ शकते आणि कॉम्पिटिशन खूप लगेच भरती होऊ शकते. आणि सर्वसाधारण पद्धतीने आज एक जो व्यक्ती आहे, नॉर्मल जो व्यक्ती आहे, तो आज 5 वर्ष पाठी गेलेला. म्हणजे आज जर समजा मला 50,000 सॅलरी असेल आणि मी लॉकडाऊन मध्ये जर मी जॉब शोधतोय तर मला कोणी 50,000 नाही देणार. मला आज कोणीही मला 20,000 रुपये सॅलरी देईल, जी माझी 5 वर्ष अगोदर जी माझी सॅलरी मला आज मिळतात. पण मग हा स्वतःला प्रश्न विचारतो, जर मला 20,000साठी जर काम करायचं आहे, 20,000साठी जर मला काम करावं लागणार आहे, त्यासाठी मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे, मग त्यापेक्षा मी स्वतःचा बिझनेस का नाही करावा? त्यापेक्षा स्वतःचा बिझनेस का नाही करावा हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे स्वतःला. कारण की आज असंख्य मंडळी आहेत ना जे इंटरव्ह्यूला जात आहेत, जॉबसाठी जात आहेत, पण अगेन त्यांना उत्तर येत आहे की बाबा 50,000 सॅलरी होती, 20,000 सॅलरी होती, 40,000 सॅलरी होती, 20,000 सॅलरी, 10,000 करायचं असेल तर सांग, नाही तर बाबा तू पडली. सो हे काय झालंय की आज सर्वसाधारण जे व्यक्तींना 5 वर्ष पाठी गेले, आणि आपण हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा मग ते 10,000साठी काम करण्यापेक्षा, 20,000साठी काम करण्यापेक्षा जर मी स्वतःसाठी जर काम केलं तर, स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर ही माझ्यासाठी एक सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी. ह्या अपॉर्च्युनिटी बद्दल तुम्ही विचार केला तर मी तुम्हाला सांगेल की पुढचे जे काही वर्ष जे असतील, पुढच्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, तो तुम्ही जो बॅकलॉग जो आहे तुमचा तुम्ही काढू शकता. पण जॉब मध्ये जर आपण गेलो तर नक्कीच तो बॅकलॉग निघणार नाही. म्हणजे हे मी माझा पर्सनल ओपिनियन सांगतो आता कन्सल्टंट म्हणून राईट. गेल्या 13 वर्षापासून मित्रांनो एज्युकेशनल आणि बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात काम करतोय, आणि आतापर्यंत असंख्य लोकांना मी काउन्सिलिंग केलं. त्यामुळे मार्केटमध्ये ऑलरेडी काय चाललंय, मार्केटमध्ये काय येणार आहे, कसं होणार आहे, याबद्दल पूर्वकल्पना ऑलरेडी आपल्याला असते राईट. बिकॉज तो त्या लेवलचा एक्सपिरियन्स आपल्याला आलेला असतो. म्हणजे ऑलरेडी मी बऱ्याच लोकांना, मी ज्यावेळेस मार्च एप्रिल मध्ये होतो माझ्या बऱ्याचशा फ्रेंड सर्कलमध्ये काही माझी मंडळी होती, सांगितलं की जॉब शोधू नका, जॉब काय मिळणार नाही, पुढे परिस्थिती अजून खूप भयानक आहे. बिकॉज तो एक एक्सपिरियन्स आपल्याला येतो, तो अनुभव आपल्याला येतो, आणि त्या अनुभवातून आपण जर लोकांना गाईड केलं म्हणजे त्यांनी ते पाऊल उचललं तर नक्कीच त्यांना फायदा होतो. मित्रांनो गेल्या 13 वर्षापासून मी शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मी काम करतो, आणि आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त लोकांना सेमिनारच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून, प्रोग्रामच्या माध्यमातून मी आतापर्यंत एज्युकेट आणि एम्पॉवर केले. मी प्रामुख्याने सांगतो मी कुठला ट्रेनर नाहीये, मी एक टिपिकल एक कन्सल्टंट आहे. मला कन्सल्टिंग करायला आवडतं, मी लोकांना कन्सल्टिंग, त्यामुळे मी तुम्हाला इथे काय मोटिवेशन देणार नाही,
म्हणजे प्रॅक्टिकल जी परिस्थिती आहे ना त्याच्याबद्दल नक्कीच मी तुम्हाला गाईड. 200 पेक्षा जास्त व्यावसायिक मॉडेलवरती आता काम केलंय, आतापर्यंत काम केले, वेगवेगळे बिझनेस मॉडेल जे आहेत त्याच्यावरती काम केलेलं आहे. राईट. जसा वडापावची गाडी असेल त्याचा एक बिझनेस मॉडेल असेल, किंवा एक हॉटेल असेल त्याचा एक बिझनेस मॉडेल असेल, असे वेगवेगळे 200 पेक्षा जास्त बिझनेस मॉडेल काम, 1000 पेक्षा जास्त व्यावसायिक काउन्सिलिंग केलेलं आहे आतापर्यंत. त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांचा ऑलरेडी व्यवसाय आहे, अशा प्रत्येकाला मी आतापर्यंत काय केलेलं आहे, काउन्सिलिंग केलेलं आहे. सेल्स मार्केटिंग आणि काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये, समुपदेशन क्षेत्रामध्ये आतापर्यंत खूप सारे अवॉर्ड्स रिवॉर्ड्स मला मिळालेले आहेत. राईट. आणि त्यासोबतच मित्रांनो माझं पॅशनच आहे लोकांचं पॅशन शोधणं. माझं पॅशन आहे की लोकांचं पॅशन शोधणं, लोकांना हेल्प करणं, लोकांची आवड, इंटरेस्ट, त्यांच्या जीवनाचा सखोल अर्थ शोधण्यासाठी त्यांना हेल्प करणं. सो मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्यापैकी किती जण आहेत जे सध्या नोकरी करत आहेत किंवा नोकरी शोधत आहेत किंवा ऑलरेडी बिझनेस आहे. ज्यांचा बिझनेस आहे त्यांनी प्लीज बी टाईप करा, आणि जे जॉब सर्च करतात किंवा जे जॉब करतायत ऑलरेडी त्यांनी जे टाईप करा. जे बिझनेस करतायत त्यांनी बी टाईप करा. ओके. महेश सर बिझनेस साई जॉब पार्क जॉब, नो इश्यू, हरकत नाहीये. पण मित्रांनो माझं तुम्हाला प्रामाणिकपणे एक मत आहे, जे तुम्ही करत आहात त्याच्यासोबत तुम्हाला ऍडिशनली ज्या बिझनेस सोर्स मधून जर तुम्ही जॉब करत असाल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही अजून एक सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करा. की माहिती नाही की पुढच्या 12 वर्षानंतर असं काही परत पुन्हा पॅन्डेमिक आलं, त्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त जो त्रास होतो ना ते जॉब करणाऱ्यांना होतो. त्यामुळे आतापासून तुम्ही स्वतःला जेवढं फायनान्शियली तुम्ही स्टेबल कराल किंवा फायनान्शियली तुम्ही जेवढं स्वतःला स्ट्रॉंग कराल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. सो नक्कीच ह्या बिझनेस मॉडेल मधून मी तुम्हाला खूप साऱ्या बेनिफिट्स किंवा खूप साऱ्या माहिती तुम्हाला आज देणार आहे. आणि अगेन मी तुम्हाला सांगतो की हा बिझनेस जो आहे तो फ्रँचायझी बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये काही ना काही इन्व्हेस्टमेंट आहेच, जे ऑलरेडी आपण मेसेज मध्ये डिक्लेअर केलेलं होतं. राईट. सो मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल की जर तुम्ही कोणताही बिझनेस करता, तुम्हाला जर व्यवसाय तुम्हाला निवडायचा असेल, त्या 5 गोष्टी ज्या आहेत ना प्रामुख्याने तुम्ही चेक करा. कोणताही बिझनेस करताना, म्हणजे आज तुम्ही हा फॅशनचा बिझनेस मॉडेल बघत असाल, राईट, तर तुम्हाला अजून जर कोणत्या बिझनेस मॉडेलवरती जर काम करायचं असेल तर नक्कीच तुम्ही तो विचार करू शकता. सर्वप्रथम कोणताही बिझनेस जर आपल्याला निवडायचा असेल ना, सर्वात बेस्ट पहिलं प्रोडक्ट निवडा. तिथे प्रोडक्ट पहिले तुम्ही चेक करा की त्या प्रोडक्टची खरंच मार्केटमध्ये नीड आहे का, त्याची डिमांड आहे का. जर ती डिमांडच नसेल, ती नीडच नसेल ना, तर प्रोडक्ट घेऊन त्याच्यामध्ये बिझनेस करणं काहीच कामाचं नसतं. त्यामुळे बिझनेस करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोडक्ट निवडताना त्याची नीड आहे का, तर त्याची डिमांड आहे का हे चेक करा. बऱ्याच वेळा आपण ना ते बघत नाही, तर ते चेक करत नाही की त्याची खरंच डिमांड आहे. कोणीतरी सांगतं अरे माझ्याकडे ह्या इंडस्ट्रीला खूप ज्ञान आहे, खूप एक्सपर्टीज आहे, आपण हा बिझनेस करू, आपण उतरतो, फ्लॉप होतो. सो असं करू नका. त्याची नीड आहे का, डिमांड आहे का हे तुम्ही चेक करा. दुसरी गोष्ट की त्या प्रोडक्ट बद्दल किंवा त्या बिझनेस बद्दल ज्ञान मिळवणं. त्या प्रोडक्ट नेमकं कसं बनतं, कसं मॅन्युफॅक्चरिंग होतं, किंवा त्या प्रोडक्टचं नेमकी प्रोसेस काय आहे, किंवा त्या प्रोडक्टचे नेमके सिस्टम्स काय आहे, प्रोडक्टचं नेमकं यूज काय आहे, बेनिफिट्स काय आहे, ऍडव्हान्टेज काय आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे, या सगळ्या गोष्टींचा काय करणं गरजेचं, अभ्यास करणं गरजेचं. बऱ्याच वेळा काय होतं की एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आपण सांगतो की तू खूप चांगला कुक आहे, मला खूप चांगलं जेवण बनवता येतं आणि ते काम करतो तिकडे माझ्या नावाने लाखो रुपये कमवायचं. सो माझ्याकडे स्किल आहे, तुझ्याकडे पैसा आहे, तर आपण दोघं मिळून सुरू करूया. काही लोक असे सुरू पण करतात आणि सुरू झाल्यानंतर जो बनवणारा असतो ना तोच पळून जातो. जो बनवणारा आहे ना तो पळून जातो आणि ज्याने इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तो लटकून राहतो. तो म्हणजेच की काय, त्या माणसाकडे ना त्याचं काही ज्ञानच नसतं म्हणजे कसं बनवायचं, कारण की बनवणारा काय दुसरा असतो. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा हेच असे झपाट होत असतात, किंवा कुठलाही व्यक्ती घ्या, कुठलाही बिझनेस घ्या, त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स येत. त्यामुळे तुम्ही जो काही बिझनेस कराल ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ज्ञान असणं गरजेचं, म्हणजे त्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल ते ज्ञान मिळवणं गरजेचं. म्हणजे भले तो एम्प्लॉई निघून गेला की तो व्यक्ती निघून गेला, पण तुम्ही आहात आणि तुमच्याकडे ते ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हालाच माहिती नसेल तर मग तो बिझनेस फ्लॉप करू शकतो. तिसरी गोष्ट की सर्वात महत्वाची म्हणजे सोपी सेल्स प्रक्रिया, तसं किचकट नाही असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आज प्रोडक्ट घेणार, तुम्ही
3 दिवसांनी, 4 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी, महिन्याभराने जर विकत असाल तर मला असं वाटतं की तो बिझनेस करणं चुकीचं आहे. सो बिझनेस मध्ये सिंपल सेल्स प्रोसेस असली पाहिजे की बाबा मी परचेस केलं, विकलं, संपलं. सो जास्त किचकट नाहीये किंवा जास्त स्ट्रेस नाहीये किंवा जास्त टेन्शन नाहीये, अशा पद्धतीने सेल्स मॉडेल असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की काय, की ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर किंवा ते सर्व्हिसेस घेतल्यानंतर समोरच्या आयुष्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे, काहीतरी परिवर्तन आलं पाहिजे, काहीतरी परिणाम घडला पाहिजे. आणि जर ते जर होत असेल, तो जर बदल होत असेल तर नक्कीच तो बिझनेस करायला काहीच हरकत नाही. ओके. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी बऱ्याच वेळा काही लक्ष देत नाही किंवा बरेच लोक लक्ष देत नाही, म्हणजे काय, कमी गुंतवणूक करा आणि जास्त प्रॉफिट होईल. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आपल्याला कसं प्रॉफिट होऊ शकतं त्याच्याबद्दलचा विचार. म्हणजे की एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर की आज या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही आज जर मॅकडोनाल्ड असेल किंवा रेव्हन्स बलून्स असेल किंवा मॉन्टिनिस असेल किंवा डॉमिनोज असतील, हे सगळे ह्याच कॅटेगरीमध्ये बसतात. किंवा जे आतापर्यंत आपल्या आजूबाजूला बिझनेस दिसतात ना, ते सगळे ह्याच कॅटेगरीमध्ये दिसतात. एक तर त्यांच्या प्रोडक्टची नीड असते, नसेल नीड तर ती क्रिएट करता येते, त्याची डिमांड वाढवता येते. मार्केटिंग, योग्य मार्केटिंग केल्यानंतर डिमांड वाढू शकते, नीड वाढू शकते. पण त्याचं संपूर्ण ज्ञान जे आहे त्यांची टीम असते. मॅकडोनाल्डमध्ये गेल्यानंतर छोटी मोठी टीम असते, जास्त शिकलेली नसते. सोपी सेल्स प्रक्रिया असते की बाबा जास्त किचकट नसतं किंवा जास्त टेन्शन नसतो किंवा जास्त हे गोष्टी इन्व्हॉल्व्ह नसतात. ते इझिली ते सेल होतात आणि ते वापरल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही ना काही कॉन्ट्रीब्युशन तर होतच किंवा काही ना काही परिवर्तन तर नक्कीच होतं. म्हणजे आपण वडापाव खाण्यापेक्षा जर आपण एसी मध्ये बसून जर आपण मॅकडोनाल्डचा बर्गर खातो तर नक्कीच आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं, असं प्रत्येकाला असं वाटतं. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही परिवर्तन होतं की अरे आम्ही मॅकडी मध्ये जाऊन बर्गर खाल्ला किंवा आम्ही डॉमिनोज मध्ये जाऊन पिझ्झा खाल्ला, राईट. हे परिवर्तन होतं. आणि पाचवी गोष्ट म्हणजे कमी गुंतवणूक जास्त पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, प्रॉफिट जास्त आहे. पण तो प्रॉफिटच्या मुळे आज डॉमिनोज आणि मॅकडोनाल्ड सारख्या कंपन्या ज्या आहेत, आज त्यांनी खूप मोठी चेन सिस्टम उभी केली आणि त्याचा फायदा त्यांना होतो. ज्या कोणत्याही बिझनेस मध्ये तुम्ही जर पडणार असेल तिकडे ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या 5 गोष्टी जर त्या बिझनेस मध्ये असतील तर नक्कीच तो बिझनेस तुमचा खूप जबरदस्त एवढाच आहे. आणि या सेम मॉडेलवरती आपण फॅशनचा बिझनेस मॉडेल डेव्हलप, ज्यामध्ये प्रोडक्टची नीड तुफान आहे, प्रोडक्टचं नॉलेज आम्ही तुम्हाला देतो, सोपी सेल्स प्रक्रिया आहे, म्हणजे जास्त किचकट नाहीये, जास्त एक्सप्लेन करावं लागत नाही, इझी टू सेल, म्हणजे आपण कोणालाही सेल करू शकतो. वय वर्ष 1 पासून 100 वर्ष कोणालाही सेल करू शकतो. आणि ते केल्यानंतर लोकांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन ते 101% येतच येतं. आणि कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा. सो माझं असं प्रामाणिकपणे मत आहे, जर बिझनेस मधलं जर प्रॉफिट 70 पेक्षा जास्त नसेल, बिझनेस मधला प्रॉफिट 70% पेक्षा जर जास्त नसेल तो बिझनेस करावाच नाही. तो बिझनेस करावाच नाही, कारण की त्याच्यामध्ये काहीच होणार नाही. तुमचं फक्त प्रॉफिट अँड लॉस जे आहे ना ते मेंटेन राहणार. सो त्यामुळे जर तुम्ही 40% 50% जर बिझनेस करत असाल तर काही यूज नाहीये. तो खर्च सगळा तुमचा मार्केटिंग मध्येच निघून जातो. सो कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जबरदस्त बिझनेस आपण हा करू शकतो. ओके. आय होप की इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. क्लिअर झालं असेल तर प्लीज ही कन्सेप्ट जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज क्लिअर म्हणून टाईप करा किंवा सी म्हणून टाईप करा तरी चालेल. थँक्यू. मित्रांनो, आपण ज्या बिझनेस वरती काम करतो ना त्याच्यामध्ये आपण हे लोकांचे प्रश्न आपण सॉल्व्ह करतो, म्हणजे ती प्रश्न आपण सोडवतो. आणि ती प्रश्न काय असतात, मे बी ही प्रश्न तुम्हाला सुद्धा येत असतील. आणि ही प्रश्न जे आहेत ना सगळे काउन्सिलिंगला रिलेटेड आहेत. आणि हे कोण ना कोण आपल्याला बोलतच दिवसभरामध्ये. तो कोणी तुमचा मित्र भेटेल, घरातली मंडळी भेटतील किंवा बाहेरची मंडळी भेटतील, मित्रमैत्रिणी भेटतील, बॉस भेटतील, एम्प्लॉईज भेटतील, कलिग भेटतील, कोणीही भेटतील, त्याच्यातले हे काही वाक्य तुम्हाला ऐकायला येतातच दर दिवशी. काय असतं नेमकं ती वाक्य? करिअर निवडण्यासाठी असंख्य लोकांना अडचण येतात. तुमच्या आजूबाजूला असंख्य अशी लोक आहेत ज्यांना करिअर निवडण्यासाठी खूप सारे चॅलेंज येतात. म्हणजे 10वी-12वीची मुलं असतील, ग्रॅज्युएट झालेली मुलं असतील किंवा 30-35 वय झालेलं असेल, अशी सुद्धा मंडळी बरेच भेटतील जे बोलतील मला करिअर बद्दल अस्पष्टता आहे, मला कळत नाही, मी जे करतो ते बरोबर आहे का, चुकीचं आहे, मी डिप्रेस आहे किंवा मी स्ट्रेस मध्ये आलोय, आता मला खरंच कळत नाही. सो अशी असंख्य मंडळी तुम्हाला दिवसभरामध्ये मिळेल. काही अशी सुद्धा मंडळी भेटतात की जे कन्फ्युज असतात पॅशन आणि आवड बद्दल. त्यांना माहितीच नाही की त्यांची आवड नेमकी काय आणि नेमकं पॅशन म्हणजे त्यांचं काय.
याबद्दल ते कन्फ्यूज असतात. बरीच मंडळी अशी पण तुम्हाला भेटतील की थोडंफार त्यांना यश मिळालंय पण आतून समाधानी नाही. म्हणजे ही जी कॅटेगरी आहे ना ती साधारणतः 35 ते 40 मध्ये तुम्हाला भेटतात. म्हणजे ही त्या वयामध्ये येऊन ना स्टेबल झालेले असतात, लाख 2 लाख रुपये कमवत असतात, पण ते आतून हॅपी नसतात की बाबा मी जे करतोय ना ते करतोय पण मी हॅपी नाही, मी समाधानी नाही, मी आनंदी नाही. आणि मग तो आनंद शोधण्यासाठी अशी जी मंडळी असतात ना ते बाहेर शोधत असतात त्यांचा आनंद. मग त्यांचा आनंद काय, मित्रांसोबत गप्पा मारणं, मित्रांसोबत पिकनिकला जाणं किंवा बाहेर काहीतरी फिरणं, किंवा बऱ्याच वेळा काही लोक चुकीच्या नादाला लागतात, म्हणजे बारमध्ये आपला टाइम स्पेंड करतात, ड्रिंक करतात, पिकनिकला जातात, एन्जॉय करतात. आणि मग अशी जी मंडळी सॅटर्डे संडेची वाट बघतात कारण की त्यांना ते कामामध्ये एन्जॉय होत नसतो किंवा तो आनंद मिळत नसतो. मग असा तो आनंद वेगळ्या विषयामध्ये दुनियामध्ये शोधत असतो. आणि मग ही जी मंडळी आहेत ना ती फक्त क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी जॉबला जात असतात. कळतंय मला काय सांगायचं. तर अशी सुद्धा तुम्हाला असंख्य मंडळी तुम्हाला भेटतील. काही अशी मंडळी जी आहेत ना आवड नसून फक्त उत्पन्न मिळवण्यासाठी काम करतात. आणि याचं सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉय. म्हणजे फक्त काय आवड नाहीये पण एक स्टेबिलिटी आहे, इन्कम येते किंवा काहीतरी चांगलं उत्पन्न आहे, चिकटलोय, जॉब मिळत नव्हता, लागल्या नशिबाने, चांगली इन्कम येते, अशी असंख्य मंडळी तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये दिसतात. काही अशी जी लोक आहेत त्यांचं रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असतात, त्याच्यामध्ये नवरा बायकोचं पटत नाहीये, 36चे 36 गुण जुळले पण आता पटत नाहीये. पहिलं खूप चांगलं होतं लग्नाच्या अगोदर रिलेशनशिप, आता ऍक्च्युली तोंडच बघावं असं वाटत नाहीये. अशा असंख्य मंडळी ज्या आहेत ना त्यांच्यासोबत प्रॉब्लेम्स होतात. आणि ही जी मंडळी आहेत त्यांना रिलेशनशिप मध्ये खूप सारे चॅलेंज येतात. म्हणजे मी आतापर्यंत खूप साऱ्या काउन्सिलिंग केल्या, राईट. त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा अशा काउन्सिलिंग सुद्धा केल्यात की बायकोचं कुठेतरी अफेअर चाललंय, नवऱ्याचं कुठेतरी अफेअर चाललंय, पण सोबत राहतात. अशा खूप साऱ्या केस स्टडीज मी आतापर्यंत बघितल्या, राईट. सो हे सुद्धा बरेच अशा केस स्टडीज पाहायला मिळतात. आणि या लोकांना जर आपण योग्य पद्धतीने जर मार्गदर्शन केलं, गायडन्स केलं तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. किंवा आज असंख्य अशी जी मंडळी आहेत ना ते संधीच्या शोधात आहेत. त्यांना असं कुठे ना कुठे ते अपॉर्च्युनिटी शोधतात की काहीतरी ऍडिशनल इन्कम साठी किंवा काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा काहीतरी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. इव्हन आज जी काही जॉब करणारी मंडळी ती सुद्धा, तुम्ही पण सुद्धा संधीच्या शोधात आहात, पण नेमकी ती संधी तुम्हाला दिसत नाही किंवा माझ्यासाठी योग्य संधी कोणती, राईट. ही योग्य संधी आहे. संधीच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच स्वतःला आणि इतरांना क्लिअरिटी देऊ शकता. त्यासोबतच आज असंख्य जे व्यावसायिक आहेत ना ते त्रस्त आहेत बिझनेसमध्ये. मग त्यांना पर्सनल लेवलला खूप चॅलेंजेस आहेत, प्रोफेशनल लेवलला खूप चॅलेंजेस आहेत, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, एम्प्लॉय टिकत नाहीयेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, बिझनेस मधले प्रॉब्लेम्स आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण ना त्यांना हे सांगणार कोण नाही की त्याला प्रॉब्लेम्स काय आहेत. सो तिकडे सुद्धा आपण काय करू शकतो, हेल्प करू शकतो. त्यासोबत आता असंख्य फॅमिलीमध्ये असंतुष्टी निर्माण झालेली आहे. असंख्य बऱ्याचशा फॅमिली आहेत त्या फॅमिलीमध्ये स्टेबिलिटी नाही आणि खूप अंधाधुंद वातावरण त्यांच्या फॅमिलीमध्ये निर्माण झालं. काय वाटतं हे जे काही प्रॉब्लेम्स मी जे तुमच्या समोर मांडले आहेत हे खरंच प्रॉब्लेम्स आहेत का, की हे फक्त मला असं वाटतंय म्हणून मी लिहिलंय? काय वाटतंय तुम्हाला, हे प्रॉब्लेम्स आहेत का आपल्या आजूबाजूला? ते तर प्लीज येस म्हणून टाईप करा. नक्कीच तुम्हाला वाटते नाही आहे, हेच काहीतरी भरवलंय, नो म्हणून टाईप करा. ओके. सो मित्रांनो थोडंसं एज्युकेशन फील्ड बद्दल आपण जरा बोलूया. थँक्यू पार्थ सर. मित्रांनो एज्युकेशन फील्ड आहे ना ही जगातली सर्वात वन ऑफ द बेस्ट फील्ड आहे. म्हणजे मी स्वतः एज्युकेशन फील्ड मध्ये, माझं बॅकग्राऊंड एज्युकेशनल लेवलला काहीच नाहीये, पण मी 2008 मध्ये एज्युकेशन फील्ड मध्ये आलो आणि एज्युकेशन फील्ड मध्ये आल्यानंतर मला माझं पॅशन सापडलं आणि मग त्यानंतर मी त्या फील्ड चेंज नाही केली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की भले माझं एज्युकेशन कमी जरी असलं तरी पण इतरांना मी खूप जबरदस्त लेवलला आजपर्यंत एज्युकेट आणि एम्पॉवर केलं. तर त्याचा मला खूप आनंद वाटतो आणि मी माझं पॅशन जपतो. सो एज्युकेशन फील्डमध्ये माझा खूप मोठा रिसर्च सुद्धा आहे, पण तुम्ही आज इथे एक्सप्लेन नाही करणार, पण ट्रेनिंग मध्ये मी नक्कीच तो एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो एज्युकेशन फील्ड बद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या भारताच्या जीडीपी मध्ये 4.6% कॉन्ट्रीब्युशन एज्युकेशन फील्ड करते, म्हणजे साधारणतः 6.4 लाख करोड रुपये. म्हणजेच की हे एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन फक्त एज्युकेशन फील्ड करते. म्हणजे स्कूल असतील, कॉलेजेस असतील, इन्स्टिट्यूट असतील, क्लासेस असतील, आमच्यासारख्या इन्स्टिट्यूट असतील किंवा असे जे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असतील
किंवा ट्रेनिंग इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना ते एज्युकेशन फील्डमध्ये येतात आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन भारताच्या जीडीपी मध्ये खूप मोठं आहे मित्रांनो. त्यासोबतच आज मित्रांनो एज्युकेशन फील्डमध्ये जर आपण विचार केला तर रुरलमध्ये साधारणतः 13 लाख रुपये एक पालक खर्च करतो. आता तुम्ही बोला 13 लाख रुपये एक पालक गावात कसा काय खर्च करतो? हा एव्हरेज काढलाय आपण. एव्हरेज म्हणजे की साधारणतः एवढं साधारणतः एक्सपेन्सेस केलं जातं आणि शहरामध्ये 29 लाख रुपये फॅमिलीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते मुलांच्या एज्युकेशनमध्ये. म्हणजे आज असंख्य पालक जे आहेत ना एज्युकेशनवरती अमाप पैसा खर्च करतात. पण माझा एक प्रश्न आहे, एवढा पैसा खर्च करून काय वाटतं तुम्हाला त्या मुलांना चांगलं यश किंवा चांगलं करिअर किंवा चांगला जॉब मिळतो का? तुमचं जर उत्तर यस असेल तर प्लीज यस म्हणून टाईप करा. जर उत्तर नो असेल तर नो म्हणून टाईप करा. खरंच तुम्हाला वाटतंय का एवढा पैसा खर्च करून सुद्धा चांगलं करिअर चांगला जॉब मिळतो का? तुमचं उत्तर प्लीज. नो. थँक्यू पार्थ सर. नाही मिळत मित्रांनो. तर त्यामुळे मी असं एज्युकेशन सिस्टमच्या अगेन्स्ट मध्ये नाहीये, पण आपण योग्य एज्युकेशन जर घेतलं तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो आणि अशा असंख्य लोकांना मी एज्युकेट केलेलं आहे. मित्रांनो आपल्या इंडस्ट्री बद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे की दरवर्षी 12 करोड विद्यार्थी शिकत असतात आणि त्यामध्ये 7 लाख ऍडमिशन दरवर्षी नवीन ऍडमिशन होत असतात. त्यामुळे स्कोप खूप मोठा आहे. स्कोप आपल्यासाठी खूप मोठा आणि ह्या स्कोपच्या माध्यमातून आपण लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि साधारणतः आपल्या जनसंख्यानुसार 15 लाख काउन्सिलरची गरज. म्हणजेच की आज जसं मी काउन्सिलिंग करतो किंवा कन्सल्टिंग करतो असे माझ्यासारखे 15 लाख काउन्सिलर पाहिजे भारतामध्ये आणि एवढे काउन्सिलर नाही आहेत. त्यामुळे डिमांड नीड खूप मोठी आहे, सप्लाय कमी आहे. सो म्हणजे तुम्हाला जे मी सुरुवात सांगतो ना बिझनेसची जी नीड आणि डिमांड त्याचा फर्स्ट क्रायटेरिया इथेच फील होतो. डिमांड खूप मोठी आहे, सप्लाय हवा आहे पण तेवढं होत नाहीये कारण बिकॉज तेवढे लोक नाही आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळे एक मोठा विडा आपण घेऊन चाललो पॅशनच्या माध्यमातून की असे काउन्सिलर घडवायचे आणि त्या काउन्सिलरच्या माध्यमातून आपण एज्युकेशन फील्डमध्ये रिव्हॉल्युशन आणू शकतो. तर मित्रांनो काउन्सिलिंग फील्ड म्हणजे ज्याच्याबद्दल आज तुम्ही आलेला ऑलरेडी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील काउन्सिलिंग बद्दल, पण तरी सुद्धा मी एक प्रश्न विचारतो, काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? तुम्हाला काय वाटतं? जे काय म्हणजे असा विचार करू नका की मी चुकीचा आहे का किंवा मी सांगेल ते बरोबर असेल का, व्हॉट एव्हर. सगळेजण इथे शिकायला आले, मे बी मी जे सांगेल ते करेक्ट तुम्ही करू शकता. काउन्सिलिंग म्हणजे काय नेमकं? जे काय असेल तुटकं फुटकं चुकीचं जे काय असेल, काय म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे काय? आपण त्याच इंडस्ट्रीमध्ये आपण काम करणार आहोत तर त्याबद्दल आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे. नाही माहिती का? नसेल माहिती तर नो म्हणून टाईप करा, जेणेकरून मग मी तुम्हाला सांगेल की नेमकं काउन्सिलिंग म्हणजे काय. हरकत नाहीये. काउन्सिलिंग म्हणजे मित्रांनो जास्त काय रॉकेट सायन्स नाहीये किंवा जे मला आतापर्यंत योग्य दिशा दाखवणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काउन्सिलिंग म्हणजे जे मला कळालं आतापर्यंत ते म्हणजेच की काय, एखाद्या क्षेत्राचे असलेले ज्ञान. तुम्हाला एक पर्टिक्युलर फील्डचं ज्ञान असलं पाहिजे. व्हॉट म्हणजे काउन्सिलिंग जर तुम्हाला करायचं कुठल्याही एका इंडस्ट्रीचं तुम्हाला काय असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा अडचण येत असतील, त्या अडचणी आपल्याला समजून त्यांना काय करायचं, मार्गदर्शन करायचं. आणि ह्या प्रोसेसला म्हणतात काउन्सिलिंग. म्हणजे सिंपल आहे, म्हणजे जास्त सायकोलॉजिकल लेवलला की जास्त मोठ्या थेरिटिकल लेवलला नाही जात, सिंपल लेवल ह्याला काउन्सिलिंग म्हणतात. आणि हे आपण दिवसा ढवळ्या आपण कित्येक लोकांना आपण काउन्सिलिंग करत असतो. आपले मित्र असतील, कलिग असतील, बॉस असेल किंवा आपली मैत्रिणी असतील, घरातले भाऊ बहीण असतील, आई बाबा असतील, हे प्रत्येक जण आपल्याला काउन्सिलिंग करत असतात. कधी आपण काउन्सिलिंग करतो, कधी इतर लोक आपल्याला काउन्सिलिंग करतात. पण या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे मिळत नाही. पण जर त्याचं आपण प्रोफेशनल लेवलला जर रूपांतर केलं तर नक्कीच आपल्याला पैसा मिळू शकतो. आणि फक्त पैसा मिळवण्यासाठी काउन्सिलिंग करायची नाही आपल्याला, खरंच त्याच्या आयुष्यात काहीतरी मूल्य योगदान करायचं, कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि असं जर केलं तर नक्कीच पैशाचा पाऊस आपल्या आयुष्यात पडू शकतो. सो काउन्सिलिंगचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्क्रीनवरती तुम्हाला एक इमेज दिसते. ओके. आणि हे इमेज म्हणजे की हे आहेत आपले हनुमान, भगवान हनुमान, आणि त्यांच्या बाजूला उभे आहेत जांभूळ. आणि मित्रांनो तुम्ही बऱ्याच लोकांनी रामायण पाहिलं असेल की ज्यावेळेस माँ सीतेला आणण्यासाठी जे हनुमान आहेत त्यांना जायचं असतं समुद्र पार करून, पण तो समुद्र पाहिल्यानंतर ना ते एकदम चाट होतात. म्हणजे आता एवढा मोठा समुद्र जो आहे तो कसा मी क्रॉस करणार, कसं मी तिथपर्यंत जाणार.
महासीतेला कसं मी भेटायला जाणार, कसं आणायला जाणार, या विचारांमध्ये ना ते समुद्राकडे बघत विचार करत असतात. आणि बऱ्याच वेळ जांभूळ त्यांना पाहतात, जांभूळ तिकडे येतात. म्हणजे हनुमानाला विचारतात, बरं काय झालं, कोणतरी मला महासीतेला आणायला जायचंय, मला समुद्र बघून विचार करतो तुम्ही असं जाणार कसं, एवढा मोठा समुद्र पार. त्यावेळी जांभूळ म्हणतात त्यांना रिअलाइज करून देतात की अरे तुझं पवन पुत्र हनुमान आहेस, तू उडू शकतोस, तू विचार कसला करतो. तेव्हा त्यांना आठवतं, हा माझ्यामध्ये ही शक्ती आहे की मी उडू शकतो आणि मी आणून जाऊ समुद्र पार जाऊ शकतो आणि महासीतेला आणू शकतो. आणि तेव्हा त्यांना रिअलाइज होतात, ते उडतात आणि महासीतेला भेटतात. म्हणजे सांगायचं काय ना, आपल्या प्रत्येकामध्ये ना काहीतरी अशी क्षमता लपलेली असते, पण कुठेतरी क्षमता कोणतरी दाखवली ना नक्कीच आपल्याला फायदा होतो. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा ते हनुमानासारखी आपली गत होते, आपल्यामध्ये क्षमता असून पण आपल्याला माहिती नसते की आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे. आणि असेच कोणतरी जांभवंत ना प्रत्येकाला लागतं. म्हणजे स्टोरीत मी सांगायचं म्हटलं तर जर भगवान जे भगवान आहेत, भगवान हनुमान यांना तर काउन्सिलरची गरज लागते, जांभवंतांची गरज लागते. आपण तर साधे सुद्धा मनुष्य आहोत ना, मग आपल्याला गरज नाहीये का, आहे. सो आपल्यासारख्या असंख्य लोकांना काउन्सिलरची गरज आहे आणि वाट्या वाट्याला गरज. आणि आताची जी काळ आहे किंवा आताची जी परिस्थिती ना, असंख्य लोक डिप्रेशन मध्ये आहेत, स्ट्रेस मध्ये आहेत, फायनान्शियल अडचणीमध्ये आहेत, आणि अशा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्यासारख्या काउन्सिलरची गरज आहे. आणि इकडे सर्वात मोठा रोल जो आहे ना तो काउन्सिलरचा असतो. त्यामुळे तुमच्यासारखे असंख्य लोकांची इकडे काय पडणार आहे, गरज पडणार. क्लिअर. सो मित्रांनो, जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपल्या प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ज्या बिझनेस मॉडेल बद्दल आपण बोलतोय, त्या बिझनेस मॉडेल आपण प्रोडक्ट जे आपण देतो लोकांना, त्याचं नाव आहे ब्रेन मॅन्युअल. राईट. तर ब्रेन मॅन्युअल हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकला असेल. राईट. पण ब्रेनचं मॅन्युअल हा शब्द कुठेतरी पहिल्यांदा तुम्ही ऐकला असेल. तर मित्रांनो, मॅन्युअल म्हणजेच की काय, कुठेतरी अशी एक चिठ्ठी येते आणि बऱ्याच वेळी चिठ्ठी ना आपल्याला कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कुठलं तरी गॅजेट घेतल्यानंतर आपल्याला मिळते. आणि त्या गॅजेटमध्ये काय असतं की बाबा ही वस्तू कशी हाताळायची, ह्या वस्तूचे फीचर्स काय, ऍडव्हान्टेज काय, बेनिफिट्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे ते प्रोडक्ट जे आहेत ना आपण व्यवस्थित वापरतो आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे ते व्यवस्थित नाही वापरलं ना तर ते प्रोडक्ट आहेत ना विदिन अ टाइम स्पॅन मध्ये खराब होतो, बिकॉज का आपण त्याचा व्यवस्थित उपयोग केलेला नाही. पण तसं देवाने ना प्रत्येक माणसाला पाठवलं, पण त्याच्यासोबत त्याचा मॅन्युअल पाठवलं का, नाही. त्यामुळे प्रत्येक आई बाबा आहेत ना आपल्याच पद्धतीने ते प्रोडक्ट हाताळतात. प्रत्येक मित्र आहेत ना आपल्याच पद्धतीने ते व्यक्ती हाताळतात. प्रत्येक बायको किंवा प्रत्येक नवऱ्यानं आपल्याच पद्धतीने हँडल करतात. सो प्रत्येकाकडे ना त्याचा वेगळाच मॅन्युअल आहे की बाबा या व्यक्तीला कसं हँडल करायचं, त्यांचा मॅन्युअल वापरतात. त्यामुळे असं प्रत्येकाचं असं काही वेगळं मॅन्युअल आपण घेऊनच आलेलं नाही. म्हणजे माझं मॅन्युअल सुद्धा नाहीये, तुमचं मॅन्युअल सुद्धा नाहीये. तर आपल्याच पद्धतीने आपण स्वतःला ऑपरेट करतो, आपल्याच पद्धतीने इतर लोक आपल्याला ऑपरेट करतात. पण सायन्सने हे मॅन्युअल शोधलेलं आहे आणि त्याच मॅन्युअलला ब्रेन मॅन्युअल म्हणतात, त्याला सायंटिफिक भाषेमध्ये DMIT सुद्धा म्हणतात. आणि ते मॅन्युअल काय करतं, ते मॅन्युअल तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी जर तुम्हाला हे सांगतं की अरे बाबा तुझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे तुला माहितीये का, तुझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे तुला माहितीये का, तुझ्यामधली कॅपेबिलिटीज काय तुला माहितीये का, तुझ्यामधली अद्वितीय गुणवत्ता काय तुला माहितीये का. ही सगळी ज्या गोष्टी आहेत ना ते तुमच्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि त्याच्या बेसवरती तुम्ही तुमचं भव्य दिव्य यश मिळवू शकता आणि सहज शक्य आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट आपण इतरांच्या आयुष्यात वापरून त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणू शकतो. मग नेमकं ब्रेन मॅन्युअल जे आहे ना ते का करायला पाहिजे. सर्वप्रथम आज तुम्ही आलाय, तुम्ही अटेंड करताय, ब्रेन मॅन्युअल का. तर सांगायचं म्हटलं 120 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये याचा वापर केला जातो. 120 पेक्षा जास्त देशांमध्ये याचा वापर केला जातो आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं टॅलेंट, पोटेन्शियल, हिडन टॅलेंट आपण शोधू शकतो. आणि त्याला अनुसरून जर तुम्ही एज्युकेशन दिलं, म्हणजेच की अमेरिकेमध्ये जर तुम्ही कुठल्याही मुलाला जर विचारलं व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, तर तो तुम्हाला सांगेल आय वॉन्ट टू बिकम अ पेट ट्रेनर किंवा मला काहीतरी वेगळं आता बनायचं आहे. राईट. हे त्यांना लहानपणातच त्यांना कळतं. त्यामुळे ती जी मंडळी आहेत ना वयाच्या 5व्या वर्षी ऑलिम्पिक मध्ये मेडल आणतात, वयाच्या 5व्या वर्षी काहीतरी रेव्होल्युशन आणतात, वयाच्या 5व्या वर्षीच काहीतरी भव्य दिव्य घडतात. राईट. हे का होतं, बिकॉज कारण की लहानपणीच त्यांचं टॅलेंट शोधलं जातं.
पण आपल्याकडे ग्रॅज्युएशन झालं तरी पण लोकांना कळत नाही की कोणत्या फील्डमध्ये करिअर. वयाचं 30-35 आलं तरी पण माहिती नाही की नेमकं मी का जगतोय, कशासाठी जगतो. आणि असे असंख्य आपण व्हिडिओ, इमेज, फेसबुक, व्हॉट्सअपला आपण बघतो आणि मग तिथून आपल्याला कळतं की आपण खूप पाठी आहे. पण मित्रांनो, हे सायन्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पोटेन्शियल शोधू शकता. राईट. आज अमेरिका, जपान, चायना, रशिया, कोरिया ह्या ज्या कंट्रीज आहेत ते त्यामुळे पुढे आहेत. बिकॉज का? कारण की ते लहानपणीच त्यांच्या लोकांचं पॅशन शोधतात, त्यांची आवड शोधतात आणि त्याला अनुसरून ते एज्युकेशन देतात. त्यामुळे आज तुम्ही जर पाहिलं, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आज अमेरिका पुढे आहे, फायनान्स सेक्टरमध्ये आज अमेरिका पुढे आहे, टेक्नॉलॉजीमध्ये आज अमेरिका पुढे आहे, राईट. आर्मी, मिलिटरी, नेव्ही मध्ये आज अमेरिका पुढे आहे. आज या प्रत्येक फील्डमध्ये आज जी काही कंट्रीज आहेत, राईट, ती पुढे का आहेत? तर त्याच्यात सर्वात मोठं कारण काय? बिकॉज त्यांचं ते या पद्धतीने टेस्ट करतात आणि त्यांचं पॅशन शोधतात. त्यामुळे त्यांना स्किल अशी लोक भेटतात आणि आपण असं काही करत नाही, त्यामुळे आपल्याला रॉ मटेरियल आपल्याला मिळतं. राईट. त्या मुद्द्याकडे मी आता जाणार नाही कारण की तो खूप मोठा मुद्दा आहे. राईट. पण शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर ह्याची खूप गरज आहे. साधारणतः आपण जी ब्रेन मॅन्युअल जे तुम्हाला देतो त्याची अॅक्युरेसी 95 ते 98% मित्रा. म्हणजे मी जर तुमचा ब्रेन मॅन्युअल जर काढला तर त्याची अॅक्युरेसी 95% ते 98% येणारच. राईट. त्यामुळे ते योग्यच तुमच्याबद्दल सांगणार आणि ते पण सुद्धा अचूक. म्हणजे असं नाही की ट्रेडिशनल पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपले अनालिसिस चुकीचे घेतात. पण याच्यामध्ये तुमची अॅक्युरेसी परफेक्ट येते. राईट. आणि आयुष्यात फक्त एकदाच हा रिपोर्ट काढणं गरजेचं, म्हणजे वारंवार काढायची गरज नाही. म्हणजे तुम्ही डीएनए रिपोर्ट काढल्यानंतर तुम्हाला वारंवार डीएनए रिपोर्ट नाही काढावा लागेल ना. जर तुम्ही एकदाच तुमचं हे ब्रेन मॅन्युअल काढलं, तुम्हाला वारंवार काढायची गरज पडत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीही तुम्हाला असं वाटलं योग्य डिसिजन घ्यायचा, त्यावेळेस तो डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे मी माझा स्वतःचा रिपोर्ट साधारणतः 40 ते 50 वेळा वाचला असेल. म्हणजे जेव्हा मला डिसिजन घ्यायचा असेल किंवा मला काहीतरी बोल्ड डिसिजन घ्यायचं त्यावेळेस तो रीड करतो. त्यामुळे मला कळतं की आपण कुठे चुकतोय किंवा कुठे आपण योग्य पद्धतीने जातोय की नाही जातोय, की कुठे मी इमोशनली डिसिजन घेतोय, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय होतं फायदा. ओके. आय होप की कळायला असेल, सगळ्यांना क्लिअर झाला असेल मी अपेक्षा करतो. कारण की थोडासा टेक्निकल विषय आहे तो. हा ट्रेनिंग मध्ये आपण ज्यावेळेस कव्हर करतो ना त्यावेळेस तो योग्य पद्धतीने जातो, वेळ आपण तेवढा देतो त्याच्यामध्ये. पण इकडे सगळं एक्सप्लेन करायचं टेक्निकल विषय जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं मी इझी तुम्हाला सांगतो. त्यामुळे ह्याचं सायन्स सांगायचं म्हटलं ना, सायन्स सिम्पल आहे. हे तुम्ही युट्यूब वरती पण जाऊ शकता, गुगल वरती पण जाऊन सर्च करू शकता. जे काही तुमच्याकडे टूल्स आहेत त्या टूल्सच्या माध्यमातून तुम्ही चेक करा. याचं सायन्स असं आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो, कोणताही व्यक्ती ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस 13 आठवडे ते 21 आठवडे या कालावधीमध्ये ना 2 गोष्टी डेव्हलप होतात. ते म्हणजे आपला फिंगरप्रिंट्स आणि आपला ब्रेन. म्हणजे जसं जसं ब्रेन विकसित होतो तसं तसं आपल्या फिंगरप्रिंट्स वरती रेषा यायला लागतात, आकार घ्यायला लागतात. आणि या 2च गोष्टी डेव्हलप होतात आणि हे सायन्सने प्रूव्ह केलंय. म्हणजे मी बोलत नाही की तुमच्यासमोर प्रेझेंट करतो, हे मी बोलत नाही. सायंटिस्ट लोकांनी ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. हे सायन्स ऑलरेडी गुगल वरती आहे, सायन्स ऑलरेडी युट्यूब वरती फाइंड आउट करू शकतो. राईट. सो हे सायन्स काय सांगतं की 13 आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. आता याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आता ब्रेन मध्ये ना 10 कप्पे असतात. म्हणजे की 5 राईट साईडला 5, लेफ्ट साईडला 5 असे 10 कप्पे असतात आणि त्यामुळे आपल्याला 10 बोट असतात. राईट. ज्यांना 11 बोट आहेत त्यांना 11 कप्पे असतात. सो इकडे काय होतं की ज्या वेळेस ना की ज्या कप्प्यांमध्ये न्यूरॉनचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येकाचं हार्डवेअर सेम असतं, प्रत्येकाचं सॉफ्टवेअर फक्त सेम असतं. फक्त जे सॉफ्टवेअर मध्ये न्यूरॉनचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ना ते फक्त वेगळ्या पद्धतीने केलं जातं. आणि ते 10 कप्प्यांमध्ये काही कप्प्यांमध्ये कमी असतं, काही कप्प्यांमध्ये जास्त असतं. ज्या कप्प्यांमध्ये न्यूरॉनचं डिस्ट्रीब्युशन खूप जास्त आहे ते तुमची स्ट्रेंथ आहे, तुमचं पॅशन आहे, तुमची आवड आहे, ते तुमचं एक्सलन्सी बाजू आहे. ज्याच्यामध्ये कमी आहे ती गोष्ट करताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार, अडचण येणार, हर्डल्स येणार, सक्सेस लवकर मिळणार नाही, तुम्ही खूप पाठी पडणार, तर ती गोष्ट तुम्हाला जमणारच नाही. राईट. अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात आणि हे सगळं सायन्सने प्रूव्ह केलं. त्यामुळे प्रत्येक माणूस, मग तो कोणीही असेल, यशस्वी कोणताही व्यक्ती असेल, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये 5 स्ट्रेंथ 5 विकनेस किंवा 6 स्ट्रेंथ 4 विकनेस किंवा काही लोकांमध्ये 7 स्ट्रेंथ 3 विकनेस, राईट, हे अशा पद्धतीने तुम्हाला सिमिलर सापडेल. पण 100% सगळ्या गोष्टी इक्विलंट सापडत नाही.
राईट. आणि हे खूप रेअर होतं, म्हणजे 100त एखादं भेटलं तर भेटलं. म्हणजे मी 350 काउन्सिलिंग केल्यानंतर मला एक व्यक्ती भेटली जिचं 8 जागी स्ट्रेंथ होती आणि 2 जागी विकनेस होती. राईट. तर हे खूप रेअर होतं आणि अशा लोकांना आपण सर्वगुण संपन्न बोलू शकतो. त्यांना सगळ्याच गोष्टी जमतात, म्हणजे कुठलीही गोष्ट जमत नाही असं नाही. पण अगेन मी सांगतो, जेवढी चांगली तुमची स्ट्रेंथ तेवढीच तुमची ती मोठी विकनेस. जी आपली सर्वात मोठी स्ट्रेंथ असते तीच आपली सर्वात मोठी विकनेस असते. म्हणजे तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करा, जी तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे ही तुमची सर्वात मोठी विकनेस. सो ते तुम्हाला कळेल जसं जसं आपण पुढे जाऊ. ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो ब्रेनचं स्ट्रक्चर असतं. राईट. जर तुम्ही सर्वात खाली बघितलं लेफ्ट साईडला, इकडे बघा प्रीफ्रंटल लोब दिलाय, म्हणजे अंगठे, जिकडे आपली पर्सनॅलिटी पाहिली जाते की नेमकी तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचं एक्झिक्युशन कसं आहे, तुमचं मॅनेजमेंट कसं आहे, तुमची थॉट प्रोसेस कशी, म्हणजे थिंकिंग प्रोसेस कशी आहे, हे तुम्हाला कळतं. आणि तो पूर्ण जो भाग असतो तो आपला ब्रेनचा हा पुढचा भाग असतो. राईट. ज्यावेळेस तुम्ही स्वतःबद्दल खूप जास्त विचार करता, तुम्हाला सुचत नाही त्यावेळेस ना तुमचा हा जो भाग आहे ना, हा भाग हा दुखायला लागतो. बिकॉज का, तुम्ही तुमच्या प्रीफ्रंटल लोब वरती जास्त प्रेशर आणताय. राईट. खूप जास्त प्रेशर आणताय. आणि ज्या दिवशी तुम्हाला काहीच सुचत नाही, म्हणजे डिसिजन घ्यायचा ते पण सुचत नाही, काय विचार करतो ते सुद्धा सुचत नाही, ते म्हणजेच की आपला फ्रंटल लोब, म्हणजे की हा जो भाग असतो, हा भाग म्हणजे आपल्या हा भागाच्या वरचा भाग, हा ज्यावेळेस खूप जास्त तुम्ही लॉजिकली इनलॉजिकल विचार करता पण तुम्हाला कळत नाहीये डिसिजन योग्य आहे की अयोग्य आहे, काही कळत नाही, त्यावेळेस हा भाग. राईट. हे तुम्ही कधी अनालिसिस केलं असेल, मग त्या दिवशी तुम्हाला सॅरेडॉनची गोळी खावी लागते आणि डिसिजन त्यावेळेस बऱ्याच वेळा चुकते. म्हणजे ज्यावेळेस लॉजिकल आणि इमॅजिनेशन मध्ये खूप मारामारी होत असते आतमध्ये, त्यावेळेस ऑटोमॅटिकली हा जो भाग आहे आपला गरम व्हायला लागतो, किंवा आपण स्वतःबद्दल जास्त विचार करतो त्यावेळेस हा भाग खूप गरम होतो. काय होतं, बिकॉज तिकडे प्रेशर आहे. आणि ज्यावेळेस आपण खूप मेहनतीचं काम करतो, तिकडे हा येल्लो भाग आहे पॅरिएटल लोब, त्याला मिडल फिंगर म्हणतात. तिकडे कायनेस्थेटिक आणि आपलं बॉडी कायनेस्थेटिकचा उपयोग केला जातो. ज्यावेळेस हा खूप जास्त यूज केला जातो त्यावेळेस आपण गाढ झोपून जातो. ज्यावेळेस यूज होत नाही त्यावेळेस आपल्याला रात्रभर झोप लागते. खालती जर आपण आले, ग्रीन कलरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतात टेम्पररी लोब, म्हणजे इकडे सगळ्या गोष्टी टेम्पररी सेव्ह होतात. म्हणजे आता मी जे तुम्हाला सगळ्या ज्या काही गोष्टी सांगतोय, मे बी तुम्ही खूप वेळापासून मला ऐकताय, पण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा हे तुम्हाला सांगतोय हे तुम्ही मला आज सांगू शकता का, तर तुम्ही नाही सांगू शकत. इव्हन जर आईन्स्टाईन जरी आला ना खालती, तो पण नाही सांगू शकत. का, बिकॉज सगळ्या गोष्टी टेम्पररी लोब मध्ये सेव्ह होतात आणि तिकडे सेव्ह होणाऱ्या फाईल ह्या टेम्पररी असतात, त्या इरेज होतात, डिलीट होतात. त्यासोबतच ऑसिपिटल लोब म्हणजे की आपलं व्हिज्युअल प्रोसेसिंग जे आपण उघड्या डोळ्याने पाहतो, तो अशा आहे पद्धतीने आपले 10 कप्पे असतात, राईट साईडला 5, लेफ्ट साईडला 5, आणि इकडेच फिंगरप्रिंट्स वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतात. स्क्रीनवरती तुम्हाला 3 फिंगरप्रिंट दिसतात, टोटल 4 फिंगरप्रिंट्स असतात. राईट. त्याच्याला 3 दाखवतो कारण की चौथीची फिंगरप्रिंट्स आहे ही खूप रेअर असते, म्हणजे 1%, म्हणजे संपूर्ण जगाच्या पॉप्युलेशन मध्ये फक्त 1% फिंगरप्रिंट्स आहेत जी युनिक असते, जी रेअर लोकांच्या फिंगरप्रिंट्स वरती येते, आणि ती कुठलीही तुम्ही ट्रेनिंग मध्ये दाखवतो. इंट्रोडक्शन मध्ये मी ते सांगत नाही. आता इकडे 3 प्रकारच्या ज्या फिंगरप्रिंट्स आहेत त्याच्यामध्ये 5 ते 6% आर्क कॅटेगरी, म्हणजे तुम्हाला इकडे दिसते पहिली जी इमेज आहे, इकडे मी कर्सर फिरवतोय, ती आर्क कॅटेगरी जी इमेज आहे ती साधारणतः जगामध्ये तुम्हाला 5 ते 6% तुम्हाला सापडते. आणि ही मंडळी कलाकार लोक असतात. कलाकार म्हणजे ज्यांचं टॅलेंट खूप जबरदस्त असतं, आणि ही लोक रेअर असतात ना, म्हणजे जी लोक कलाकार आहेत, मूर्ती बनवतात किंवा ज्यांच्याकडे ती मोठी जबरदस्त कला आहे, टेलर आहेत किंवा स्किल्ड जी लोक बोलतो ना, स्किल्ड, राईट, ती ही मंडळी. तर ह्या लोकांचं ऑब्झर्वेशन एवढं स्ट्रॉंग असतं ना, यांना कुठल्या शाळेत जायची गरज पडत नाही. हे कुठल्या शाळेत जात नाही किंवा कुठल्या ट्रेनिंग अटेंड करत नाही, हे फक्त बघून शिकतात. या लोकांनी एकदा जेवण बनवायला बघितलं ना, ते बघून शिकतात आणि शिकवायची गरज नाही पडत, आणि एवढं ह्या लोकांचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असतं. त्यामुळे ही कोणत्याही फील्ड मध्ये गेल्यानंतर ना ही लोक त्यांची छाप करून जातात. ही लोक खूप रेअर असतात, त्यांच्यामध्ये या लोकांमध्ये पोटेन्शियल खूप जबरदस्त असतं शिकण्याचं, कुठलीही गोष्ट शिकण्याचं पोटेन्शियल जास्त असतं. मिडल इमेज जर बघितली त्याला लूक म्हणतात. ही साधारणतः जगामध्ये साधारणतः 55% ते 65% या कॅटेगरीमध्ये सापडतात. आणि ही सोसायटी ड्रिव्हन पीपल असतात, म्हणजे ही जी काही कामं करतात ना मंडळी, ती सोसायटीला अनुसरून करतात. म्हणजे सोसायटी कशी राहते, सोसायटीमध्ये वावरणारी मंडळी असतात, महा कसा व्यवस्थित राहतो, त्याचं घर आहे, त्याचं गाडी आहे, आहेत, चांगल्या कंपनीत कामाला आहे, ही मंडळी आहेत ना त्याच्यासारखी बनण्याचा प्रयत्न करतात.
म्हणजे ही काय करणार, सोसायटी कशी वागते किंवा आपल्या आजूबाजूला मंडळी कशी राहतात, कशी वागतात, कशी बोलतात, मग ह्या सगळ्या लोकांना ते ऑब्झर्व करून सोसायटीमध्ये घुलण्याचा मिळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे याला सोसायटी ड्रिव्हन पीपल म्हणतात. आणि जी बोल्ड कॅटेगरी आहे, जी साधारणतः जगामध्ये 35% म्हणजे 30 ते 35% ही फिंगरप्रिंट सापडते, ज्याला बोल्ड कॅटेगरी म्हणतात. आणि ह्या कॅटेगरीला म्हणतात की ही जी मंडळी आहेत यांना शासक म्हणतात, किंवा ह्या मंडळींना राजा कॅटेगरी म्हणतात, किंवा ह्या मंडळींना काहीतरी क्रिएटर आपण असं म्हणू शकतो. आणि ही मंडळी आहेत ना, ही खूप स्वाभिमानी मंडळी असतात. म्हणजे की या लोकांना कोणाच्या अंडर काम करायला आवडत नाही किंवा कोणाच्या खाली काम करायला आवडत नाही. ही नेहमीच स्वतःला चांगल्या लेवलला बघतात. गोल ड्रिव्हन पीपल असतात. स्वप्न बघतात, की स्वप्न कम्प्लीट करतात. आणि त्यामुळे ही जी मंडळी आहेत ना, गोल कॅटेगरी मधली, विथिन 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये चांगल्या हुद्द्यावरती पोहोचतात. राईट. सो हे प्रत्येकाचं जे अनालिसिस आहे ते आपण ट्रेनिंग पार्ट मध्ये आपण सांगतो. पण इकडे जर सांगायचं म्हटलं, जर समजा तुमचं मधलं लूक कॅटेगरी मधलं जर तुमचं फिंगरप्रिंट्स असेल, लूक हे जर तुमच्या 5 पेक्षा जास्त जर फिंगरप्रिंट्स मध्ये असतील, राईट, आणि ते पण अंगठे सोडून जर या सगळ्या तुमच्या फिंगरप्रिंट्स वरती असतील, तर बऱ्याच वेळा तुम्ही जे काही ठरवता त्या गोष्टी तुमच्या इम्प्लिमेंट होत नाही. बऱ्याच वेळा ज्या गोष्टी तुम्ही ठरवता त्या इम्प्लिमेंट होत नाही. तुम्ही प्लॅन करता, एक्झिक्युशन होत नाही, प्लॅन करता, एक्झिक्युशन होत नाही, पोस्टपोन होतात, प्रोकास्टिनेट होतात, किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला मोटिवेशन लागतं, राईट, तुम्हाला ऍप्रिसिएशन लागतं, आणि ज्यावेळेस ऍप्रिसिएशन मिळतं त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी करता. तुमचं आर्ट कॅटेगरी मधलं जर तुमचं फिंगरप्रिंट्स असेल, तर तिकडे बऱ्याच वेळा तुम्हाला काय करायचं आयुष्यात त्याच्याबद्दलची क्लिअरिटी नसते. त्या अशा लोकांना क्लिअरिटी जर दिली, जर क्लिअरिटी जर सांगितली किंवा एखादं काम सांगितलं, तर ते काम प्रामाणिकपणे करतात. म्हणजे ही मंडळी अशी असतात त्यांना क्लिअरिटी नसते, राईट, पण त्यांना जर एकदा क्लिअरिटी मिळाली तर ते काम ते प्रामाणिकपणे इमानदारीने करतात. आणि जी होल कॅटेगरी जी लोक आहेत, ती अशी मंडळी आहे ज्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी क्लिअर असतात की त्यांना काय करायचं, आणि प्रॅक्टिकल लोक असतात. म्हणजे जे शिकण्यापेक्षा इम्प्लिमेंट करण्यावरती जास्त भर देतात. शिकण्यापेक्षा इम्प्लिमेंट करणं, आणि शिकत म्हणजे स्वतः शिकणार, स्वतः इम्प्लिमेंट करणार, स्वतः शिकणार, स्वतः इम्प्लिमेंट करणार. त्यामुळे अशी जी मंडळी आहेत ना, ती एज्युकेशनल लेवलला जास्त शिकलेली नसतात. एज्युकेशनल लेवलला जास्त शिकलेली नसतात, पण प्रॅक्टिकल लेवलला यांच्याकडे एवढं ज्ञान असतं ना, ज्या ज्ञानाला कोणी भेट नाही. पण हे दोन जे आहेत, आर्क आणि लूक, यांच्याकडे टेक्निकल स्किल, म्हणजे की जे शैक्षणिक जी पात्रता म्हणतो ना, ती खूप जबरदस्त असते. पण प्रॅक्टिकल जे ज्ञान म्हणतो ना, ते खूप कमी असतं. पण ते प्रॅक्टिकल जे ज्ञान आहे ना, होल कॅटेगरीतली जी लोक असतात त्यांच्याकडे जास्त असतात. त्यांना म्हणजे जास्त पुस्तकी ज्ञान नाही आवडत. म्हणजे ते स्वतः शिकणार, स्वतः इम्प्लिमेंट करणार. आणि त्यामुळे ही जी कॅटेगरी आहे ना, ही तुम्हाला रेअर लेवलला ना तुम्हाला एज्युकेटेड सापडतात. म्हणजे रेअर, त्याच्यातली कुठली ती फिंगरप्रिंट्स आहे ती तुम्हाला मी टेक्निकल पार्ट मध्ये सांगेन. पण तुम्ही जर स्वतःला अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होईल की कुठेतरी अशाच काहीतरी फिंगरप्रिंट्स आहेत, आणि अशाच काहीतरी पद्धतीने तुमचा स्वभाव सुद्धा आहे. आणि होल कॅटेगरीतली जी लोक आहेत त्यांना मोटिवेशन लागत नाही. ते मोटिवेशन ह्या भानगडीत पडत नाही. त्यांचं सरळ आहे, मला रोज 1000 रुपये कमवायचे, 2000 कमवायचे, 5000 रुपये कमवायचे, संपला. मग ते मी कसंही मिळवणार. सो ही अशी प्रॅक्टिकल लेवलला ही लोक विचार करणारी मंडळी असतात. तुम्ही स्वतःला अनालिसिस करा, पण ज्यावेळेस तुमचा आपण प्रॉपर रिपोर्ट काढणार त्यावेळेस तुम्हाला ही क्लिअरिटी नक्कीच मिळेल. एम आय क्लिअर? ओके. आणि सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे की ज्या लोकांना ब्रेन नाही त्या लोकांच्या फिंगरप्रिंट्स नाही. त्यामुळे अशा मंडळींचे आधार कार्ड बनत नाही, त्यांच्या डोळ्यांच्या भोगळे येतात आणि त्याच्यातून त्यांचा आधार कार्ड बनतो, राईट. आणि जी मतिमंद मुलं असतील किंवा जी स्पेशल मुलं असतात ना, त्यांच्या फिंगरप्रिंट सापडत नाही, ते एकदम पुसट असतात. सो त्यांचा ब्रेन विकसित झालेला नसतो. हे तुम्ही वाटलं तर चेक करू शकता. जर तुमच्या आजूबाजूला अशी काही बरीचशी मंडळी असतात, स्पेशल मंडळी असतात, तर त्यांच्या जर तुम्ही फिंगरप्रिंट जर तुम्ही चेक केले, किंवा त्यांची जर तुम्ही बोटं बघितले ना, त्याच्यामध्ये माझी बोट आहे, तुम्हाला बघा हे थोडीशी अप अँड डाऊन वाटते. पण ही जी स्पेशल जी मुलं असतात ना, त्यांची बोटं आहेत ना थोडीशी छोटी असतात, किंवा हात थोडासा छोटा असतो, किंवा त्यांच्या फिंगरप्रिंट तुम्हाला एकदम पुसट सापडतील, राईट. हे तुम्ही चेक करू शकता. बिकॉज का, कारण की ती स्पेशल मुलं असतात, त्यांचा ब्रेन तेवढा विकसित झालेला नसतो. ओके. आता विचार करा ना मित्रांनो, आपण हे आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगतोय, म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या का? मी ज्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला कळाल्या का? कळायला असेल तर प्लीज. ओके. सो कळायला असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. ओके, थँक्यू. सो मित्रांनो, विचार करा की असे असंख्य मंडळी जे आपल्या आजूबाजूला जे खूप जबरदस्त लेवलला फेमस आहेत, सक्सेसफुल आहेत, तर त्यांच्या आयुष्यामध्ये जर समजा असं काही झालं असतं, जर लता मंगेशकर आहेत,
तर त्यांना जर लहानपणी जर कोण बोललं असतं की बाबा एक काम कर, तू सिंगिंगच्या जागी ना डान्स शिक, काय वाटतं तुम्हाला? आज त्या खूप जबरदस्त गाणं सम्राज्ञी झाल्या असत्या का? कदाचित नाही झाल्या असतात. झाल्या असत्या तर खूप फ्लॉपच्या झाल्या असत्या. पण वयाच्या 5व्या वर्षीच त्यांना त्यांचं टॅलेंट कळालं आणि त्या वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी काय केलं, त्या सिंगिंगला त्यांनी नर्चराइज करायला सुरुवात केली. आणि आज त्यामुळे त्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खूप जबरदस्त लेवलला काम करतायत. तर ही जी टेस्ट आहे ना, जेवढी तुम्ही लवकर कराल किंवा हे रिपोर्ट जेवढं तुम्ही लवकर कराल ना, तेवढं तुम्हाला वेळ मिळतो स्वतःला डेव्हलप करायला. जेवढं तुम्ही लेट कराल ना, तेवढा तुम्हाला वेळ कमी मिळतो स्वतःला प्रूव्ह करायला. त्यामुळे जेवढं कमी वेळात तुम्ही हे कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि जेवढं कमी वेळामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट कराल तेवढं चांगलं आहे. म्हणजे विचार करा, वयाच्या 35व्या वर्षी जर मी माझी टेस्ट केली आणि मला जर कोण सांगते अरे तू A.R. रहमान बनू शकतो किंवा अजय अतुल बनू शकतो, तर मी विचार केला आता काय तो वेळ आहे का अजय अतुल बनायला? किंवा आता काय तो वेळ आहे का मला A.R. रहमान बनवायला? नाही, तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये. सध्या मी काहीतरी वेगळ्या गोष्टीवरती फोकस करणं मला गरजेचं आहे. भले जो माझा जरी टॅलेंट असेल, तो मी तो टॅलेंट म्हणून मी वापरणार नाही. मी ते वेगळ्या गोष्टीसाठी वापरेन. त्यामुळे जेवढ्या लवकर आपण ही गोष्ट करू, तेवढ्या लवकर आपल्याला फायदा होतो. सेम एक्झाम्पल अजून घ्यायचं म्हटलं तर आईन्स्टाईन यांना जर लहानपणी जर कोणी सांगितलं असतं, काम कर बाबा, तू काही सायंटिस्ट बिंटिस्ट बनू नको, तू सिंगर बन. ऑलरेडी हा माणूस कमी बोलतो, काही बोलत नाही किंवा बोललेल्या गोष्टी त्याला आठवत नाही, राईट? तर अशा व्यक्तीला जर आपण सिंगर बनायला सांगितलं तर सिंगर बनू शकतो का? ऑब्व्हियसली नाही बनू शकतो. कारण की देवाने त्याच्यामध्ये पोटेन्शियल काय दिलंय, लॉजिकल इंटेलिजन्स जबरदस्त दिलंय, इमॅजिनेशन इंटेलिजन्स जबरदस्त दिलंय, आणि त्या गोष्टी, ह्या दोन गोष्टीवरती तो व्यक्ती सायंटिस्ट बनला. म्हणजे विचार करा, आईन्स्टाईनचं ज्यावेळेस ब्रेन ओपन केलं, त्याचा लॉजिकल पार्ट आणि जो इमॅजिनेशन पार्ट आहे ना, हा खूप जबरदस्त होता, म्हणजे एकदम हायेस्ट लेवलला होता. आणि त्याचा तो उपयोग करून तो माणूस ग्रेटेस्ट सायंटिस्ट बनला, राईट? आणि असे असंख्य एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला आपण बघतो. म्हणजे आता जे रिसेंटली फेसबुकवरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक 4वी-5वी शिकलेला एक मुलगा आहे, जो लॉजिकल त्याचा इंटेलिजन्स वरती तो काय कॅल्क्युलेशन करतो. कोल्हापूरचा कुठला तरी मुलगा आहे. त्या व्यक्तीचं लॉजिकल इंटेलिजन्स देवाने खूप हाय दिलाय. पण त्याला हे माहितीच नाही की त्याचा उपयोग त्याला करायला कसा पाहिजे, राईट? तर बऱ्याच वेळा ते पोटेन्शियल असतं आपल्यामध्ये, पण मार्गदर्शन करणार कोण नसतं, आणि तिकडे काउन्सिलरची गरज असते. अजून सेम एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सचिन तेंडुलकर आहे. तर यांना जर लहानपणी जर कोणी बोललं असतं की काम कर बाबा, तू क्रिकेटर नको बनू, ऍक्टर बन, तर आज आपल्या क्रिकेट टीमला मास्टर ब्लास्टर भेटला असता का किंवा मिळाला असता का? ऑब्व्हियसली नाही. सो देवाने सुद्धा या व्यक्तीला टॅलेंट दिलं होतं की बघ तुझं हे टॅलेंट आहे. त्याला त्याचं टॅलेंट कधी कळालं? वयाच्या 8-9व्या वर्षी. आणि त्याने तेव्हापासून त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, मेहनत करायला सुरुवात केली, आणि तो मास्टर ब्लास्टर. पण त्याच्या पाठीमागे असंख्य अशी लोक आली ना, जी क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आली, पण तेवढ्या लेवलला त्यांनी सक्सेस नाही मिळवलं, बिकॉज त्यांना लेट कळालं त्यांचं पॅशन, किंवा त्यांना त्यांचं स्ट्रेंथ खूप लेट कळालं. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळेल ना, तेवढं तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणजे मी स्वतःला आता अनालाइज करतो की मी 3 वर्ष अगोदर हे केलं होतं, आणि हे जर मला जर लहानपणी जर कळालं असतं की माझ्यामध्ये म्युझिकचं इंटेलिजन्स खूप हाय आहे, सो मी आज मे बी हे ट्रेनिंग देत बसलो नसतो, किंवा आज मे बी हे तुम्हाला सांगत बसलो नसतो, आज मी कुठला तरी एक सुपरस्टार असतो, राईट? पण आता ती एज नाहीये की त्या एजला मी ते करत बसतो, तेवढा वेळ पण माझ्याकडे नाही. सो जे मला आता पॅशन माझं सापडलंय, त्याच्यात जर मी माझा वेळ दिला तर नक्कीच मला करिअर किंवा चांगलं मी ग्रोथ मिळवू शकतो. आय होप की तुम्हाला ती गोष्टी कळत असेल मी काय सांगतो. ओके, सो सायन्स काय सांगतं की सायन्स सांगतं की प्रत्येक माणसाला, तुम्ही असाल, मी असाल, प्रत्येक माणसाला ना काही टॅलेंट देवाने दिले. आणि हे टॅलेंट जे असतं ना, ते गिफ्टेड टॅलेंट असतं, गिफ्ट असतं आपल्या प्रत्येकाला. फक्त एवढंच आहे की ते गिफ्ट तुम्ही कसं ओपन करताय, की ते गिफ्ट तुम्ही फक्त झाकून ठेवलंय की त्या देवाने गिफ्ट दिलंय आणि ते जाऊन आपण कपाटामध्ये जाऊन लॉक मस्त करून ठेवलंय. नाही, ते गिफ्ट तुम्हाला ओपन करणं गरजेचं आहे. आणि हे गिफ्ट आपण कसं ओपन करू शकतो? डिस्कवर्ड बाय BMI, ब्रेन मॅन्युअल. जर तुम्ही ब्रेन मॅन्युअलच्या माध्यमातून हे जर डिस्कवर केलं तर, आणि त्याला अनुसरून जर तुम्ही लर्निंग घेतलं, आणि त्या लर्निंगला तुम्ही काय केलं, वारंवार त्याची प्रॅक्टिस केली, स्टिम्युलेशन केलं, रिइन्फोर्समेंट केलं, त्याच्याबद्दल तुम्ही ट्रेनिंग करता, प्रॅक्टिस करताय, तर ती गोष्ट तुमची काय होऊ शकते? वेल ट्रेंड टॅलेंट होऊ शकते. पण तर तीच गोष्ट जर तुम्ही इग्नोर केली, म्हणजे की काय, तुमच्याकडे टॅलेंट आहे पण ते तुम्ही शोधत आणि कपाटामध्ये लॉक करून ठेवलंय, तर ते काय होऊ शकतं? त्या टॅलेंटला तुमचा काहीच उपयोग नाही, ते तुमचं बुरी टॅलेंट.
म्हणजे ते काहीच कामाचं टॅलेंट नाही तुमच्या ना सोसायटीच्या ना इतर लोकांच्या. सो अशी असंख्य मंडळी वयाच्या 60 वर्ष झाली तरी पण त्यांना माहिती नाही की मी का जगायला आलोय, माझ्यातलं स्ट्रेंथ काय, माझ्यातलं विकनेस काय, काहीच माहिती नसतं. त्यामुळे माझं तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण असंख्य लोकांना काय करू शकतो, हेल्प करू शकतो. आणि हे जर आपण हेल्प केली तर आपल्या आजूबाजूला असंख्य असे स्किल ड्रिव्हन लोक क्रिएट होतील आणि त्यामुळे जी एम्प्लॉयबिलिटी आहे ती सुद्धा वाढेल, रोजगार वाढेल, उद्योगधंदे वाढतील, खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या लेवलला होऊ शकतो. राईट. आणि अशी असंख्य सुद्धा मंडळी आहेत मित्रांनो की ज्यांचे शिक्षण कमी आहे, एज्युकेशन कमी आहे, पण त्यांनी त्यांच्या टॅलेंटच्या बेसवरती सक्सेस मिळवली. म्हणजेच की टॅलेंट जे आहे ना ते एज्युकेशनची मोहताज नाही. बऱ्याच वेळा हा डायलॉग आपण पाहिलेला आहे की एज्युकेशन पेक्षा तुमचं टॅलेंट खूप महत्वाचं आहे. जर काही टॅलेंट जर तुम्ही शोधला त्याला जर तुम्ही नर्चराइज केलं, त्याच्या अनुसार तुम्ही ट्रेनिंग घेतली, तर मला असं वाटतं की ते योग्य एज्युकेशन तुम्ही घेत. म्हणजे एज्युकेशनचा अर्थच तो आहे ना, तुमच्यातल्या अद्वितीय गुणवत्ता ओळखा किंवा तुमचे स्किल ओळखा, तुमचं पोटेन्शियल ओळखा आणि त्याला नर्चराइज करा. राईट. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, उलट करतो. उलट म्हणजे की काय माहिती, 80% आणि 80% आपण आपल्या विकनेस वरती काम करत असतो आणि 20% आपण आपल्या स्ट्रेंथ वरती काम करतो. अरे म्हणजे जे तुझ्यात बेस्ट आहे त्याच्यात काम कर ना, ज्याच्यात तू बेस्ट नाही त्याच्यात तू ट्रेनिंग घेऊन काय करणार आहेस, कुठले मोठे झेंडे काढणार आहे. मी नेहमीच सांगत असतो की 20% आहे ना तुम्ही तुमच्या विकनेस वरती काम करा, 80% तुमच्या स्ट्रेंथ वरती काम करा. आणि ते विकनेस तुम्ही कितीही इम्प्रूव्ह करा, इम्प्रूव्ह नाही होत. इम्प्रूव्ह जरी झालं तरी ते टेम्पररी असतं, त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे जे स्ट्रेंथ देवाने जे दिलं, गिफ्ट दिलं, त्याच्यावरती तुम्ही काम करा. ओके. आणि असे असंख्य एक्झाम्पल आपण पाहिलेत, म्हणजे रजनीकांत असतील, बिल गेट्स असतील, धीरूभाई अंबानी असतील किंवा शाहरुख खान असेल, लिओनेल मेसी असेल किंवा ए आर रहमान असतील, सचिन तेंडुलकर असतील, असे असंख्य एक्झाम्पल आहेत. म्हणजे मी एक एक्झाम्पल नाही देऊ शकत, असे असंख्य एक्झाम्पल आहेत. आणि हे असंख्य एक्झाम्पल मग आपल्याला रिअलाइज करून देतात की आपण पण कुठेतरी आपलं पॅशन जोपासलं पाहिजे, कुठेतरी पॅशन शोधलं पाहिजे. आणि त्याचंच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्क्रीनवरती 2 लोक आहेत. कोणी ती मंडळी, कोणी सांगू शकतं का? कोण आहे ती मंडळी? कोण आहे मंडळी? निलेश साबळे. व्हेरी गुड सर. ओके, निलेश साबळे, बरोबर. मला तुम्ही सांगा, माझा प्रश्न असा आहे की ही जी 2 मंडळी आहेत, या मंडळींना तुम्ही ओळखता, या मंडळींना तुम्ही खूप वाकिफ आहात, या मंडळींना रोज तुम्ही पाहता, रोज ऐकता, राईट. सो या दोघांमध्ये ना सिमिलर काय आहे? दोघांमध्ये सिमिलर काय? एक अशी गोष्ट जी दोघांमध्ये सिमिलर आहे. मे बी तुम्ही सांगाल की दोघं सक्सेसफुल आहेत. येस, ऑब्व्हियसली दोघं सक्सेसफुल आहेत. मे बी तुम्ही सांगाल की दोघं टॅलेंटेड आहेत. येस, ऑब्व्हियसली टॅलेंटेड आहेत. तुम्ही सांगाल की हे नक्कीच हे स्ट्रगल केलेली लोक आहेत. येस, ऑब्व्हियसली. सो सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये त्या सिमिलर आहेत. पण एक अशी गोष्ट जी सिमिलर तुम्ही मला सांगू शकता, एक डॉक्टर आहे. व्हेरी गुड. एक डॉक्टर आहे. व्हेरी गुड. अजून? ओके मित्रांनो, या दोघांमधल्या जर सिमिलर गोष्टी सांगायचं म्हटलं तर हे दोघांनी जे शिक्षण घेतलंय किंवा जे एज्युकेशन घेतलंय त्या इंडस्ट्रीमध्ये काम नाही करत. दोघांमधलं सिमिलर जर सांगायचे म्हटलं, हे दोघं मंडळी ज्या एज्युकेशन फील्डमध्ये ज्यांनी काम केलंय किंवा जे एज्युकेशन घेतलंय त्या इंडस्ट्रीमध्ये ही मंडळी काम करत नाही. म्हणजेच की जसं सांगितलं की निलेश साबळे हे डॉक्टर आहेत, ते सध्या काय करतायत? ही इज अ ऍक्टर, ही इज अ डिरेक्टर, ही इज अ रायटर, राईट. आणि जे दुसरे आहेत ही शंकर महादेवन, हे बाय क्वालिफिकेशन इंजिनियर आहेत, पण ते करतायत काय? सिंगिंग करतायत. आणि या सिंगिंग क्षेत्रामध्ये हे लोक सक्सेसफुल आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर निलेश साबळे यांच्या वडिलांना जर लहानपणी जर कोणी सांगितलं असतं की बाबा तुमचा मुलगा व्हेरी गुड रायटर आहे, त्यांच्या वडिलांचे 40-50 लाख रुपये वाचले असते डॉक्टर बनवण्याच्या पाठीमागे. किंवा जर शंकर महादेवन यांना जर त्यांच्या आई वडिलांना जर सांगितलं असतं की तुमचा मुलगा एक बेस्ट सिंगर आहे, तर त्यांच्या वडिलांचे 20-1 लाख रुपये वाचले असते इंजिनिअरिंगचे. सो त्या क्षेत्रामध्ये त्यांची 4-5 वर्ष जी गेली त्याच्यामध्ये जर त्यांनी त्यांच्या ह्या पर्टिक्युलर टॅलेंटवरती जर एज्युकेशन घेतलं असतं, सो आज ही खूप जबरदस्त लेवलला, अजून भव्य दिव्य लेवलला पोहोचली असते. म्हणजे विचार करा, एवढ्या लेट येऊन सुद्धा ही चांगल्या लेवलला पोहोचली. सो अजून सुद्धा ही वेळ गेलेली नाही. आणि असे असंख्य लोक आपल्या आजूबाजूला आहेत जे एज्युकेशन घेत आहेत पण त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत नाही, किंवा ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यातलं त्यांचं एज्युकेशनच नाही. म्हणजे मी
काउन्सिलिंग कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये मी एज्युकेशन घेतलं नाही, पण मी बाय डिफॉल्ट आलो आणि माझ्या रिपोर्ट्स मध्ये तेच आलं की मी काउन्सिलिंग आणि कन्सल्टिंग क्षेत्रामध्येच करिअर करू शकतो. पण हे मला माहिती नव्हतं ना. पण हे जर पहिलंच माहिती असतं तर मे बी मी सायकोलॉजी केली असती, आज मी एम ए वगैरे केलं असतं, MA सायकोलॉजी केली असती किंवा PhD केली असती. पण मला खूप लेट कळालं. सो लेट कळायला म्हणून काय मी सोडून दिलं नाही. आता मी इकडे आता पुढे एज्युकेशन घेईन. सो हे गोष्ट जेवढी लवकर आपल्याला कळेल तेवढा आपल्याला फायदा. आणि बऱ्याच लोकांना हे कळत नाही. त्यामुळे भारतामध्ये दर तासाला मित्रांनो एक मुलगा सुसाईड करतो. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की दरवर्षी 14,000 विद्यार्थी भारतामध्ये सुसाईड करतात. आणि 2021 मध्ये 0 सुसाईड केस. म्हणजे कुठेतरी आपण चिन्ह बदलू शकतो. आणि ते पण कशाच्या माध्यमातून? ब्रेन मॅन्युअलच्या माध्यमातून. राईट. आणि ह्याचं सायन्स सिंपल आहे आणि हे सायन्स आहे फिंगरप्रिंटच्या माध्यमातून. आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी जे काय सांगितलं ते कळालं असेल, क्लिअर झालं असेल. राईट. सो आपण हे फिंगरप्रिंटच्या माध्यमातून, हे सायन्सच्या माध्यमातून आपण हे शोधू शकतो. आणि याचा पूर्ण रिसर्च, टेक्निकल जो रिसर्च आहे तो आपण ट्रेनिंग पार्ट मध्ये कव्हर करतो. आता याचं सांगायचं म्हटलं की हा जो सायन्स जो आहे, ज्या व्यक्तीने शोधला, राईट, त्या व्यक्तीचं नाव आहे हवा गार्डनर. त्या व्यक्तीला तुम्ही युट्यूब वरती शोधू शकता. यांचं नाव टाका तुम्ही. आणि जर शोधायचं असेल तर मल्टिपल इंटेलिजन्स ज्यांनी शोधलं, ज्या व्यक्तीने सायन्स हा घेऊन आलाय, मल्टिपल इंटेलिजन्स, यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणसामध्ये 9 प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्स असतात. आणि ते 9 प्रकारचे इंटेलिजन्स वापरून तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही उत्तम कामगिरी करत असतो. आणि ह्या गोष्टीसाठी त्यांना खूप मोठे अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स मिळाले. आणि त्यांचं एक पुस्तक पण आहे, फ्रेम्स ऑफ माइंड्स. सो ह्या व्यक्तीने मल्टिपल इंटेलिजन्स बद्दलचा शोध लावला आणि ह्यासाठी त्यांना खूप जबरदस्त पुरस्कार सुद्धा मिळाले मित्रांनो. सो ह्या व्यक्तीच्या मल्टिपल इंटेलिजन्सच्या बेसवरती आपण रिपोर्ट देतो. आणि ज्यांनी ब्रेन मॅन्युअल बद्दलचा रिसर्च केला की फिंगरप्रिंटच्या माध्यमातून आपण लोकांचं भविष्य, लोकांचं करिअर आपण सांगू शकतो, ज्यांना आपण फादर ऑफ डर्मॅटोग्राफिक्स म्हणतात. आणि ह्या व्यक्तीने खूप जबरदस्त रिसर्च केला. म्हणजे या व्यक्तीचा रिसर्च खूप खतरनाक आहे मित्रांनो. आणि ह्या व्यक्तीने जो रिसर्च केला ना, ते जग हादरवून सोडणारी अशी रिसर्च आहे. आणि असंख्य अशी सायंटिस्ट आहेत ज्यांचा हा रिसर्च आहे आणि अजूनपर्यंत रिसर्च चाललेलाच आहे. म्हणजे मनुष्य हा असा व्यक्ती आहे ना, ज्याला तुम्ही जेवढा शोधाल ना तेवढा अजून तुम्हाला डेप्थ मध्ये जावं लागेल. म्हणजे मी दर दिवशी जेवढ्या लोकांच्या काउन्सिलिंग करतो ते प्रत्येक माणूस युनिकच असतात ना, तर प्रत्येकामध्ये सिमिलर गोष्टी सापडू शकत नाही. त्यामुळे हा रिसर्च खूप मोठा आहे आणि त्यामुळे शिकण्याची जी काही गोष्टी आहेत त्या खूप जबरदस्त तुम्हाला मिळतात. ओके. सो यांना फादर ऑफ डर्मॅटोग्राफिक्स म्हणतात. आणि यांचं एक पुस्तक आहे फिंगरप्रिंट्स, पाम्स अँड सोल्स. म्हणजे हे सुद्धा पुस्तक तुम्ही पाहू शकता किंवा ह्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. राईट. आणि ह्या व्यक्तीने पण जे रिसर्च जे आहे ते लोकांपर्यंत मांडले, थेरी सायन्सला दिलेले आहेत. आणि त्याच्या बेसवरती हा प्रोडक्ट जो आहे किंवा हे जे आपण ज्या सर्व्हिसेस ज्या देतो ते याच्याच बेसवरती आपण देतो. आणि ते सुद्धा सायंटिफिकली. आणि हा आपल्या आयुष्याचा एक मॅप आहे. आपल्या आयुष्याचा मॅप आहे. आणि मॅप आपल्याला सांगतो की तुझं डेस्टिनेशन इकडे आहे, तर त्या डेस्टिनेशन पर्यंत तू कसा पोहोचू शकतो. आणि प्रत्येकाला जर असा मॅप मिळाला तर नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याची जी जर्नी आहे ना ती उत्तम पद्धतीने होऊ शकते. पण जर मॅपच नसेल तर असा व्यक्ती आयुष्यावर भटकत राहतो आणि त्याला त्याचे डेस्टिनेशन किंवा त्याची जी जर्नी आहे ना ती काहीतरी वेगळ्या दिशेने घेऊन जातो. ओके. सो मित्रांनो, इकडे आपण काय करतो, मी थोडस फास्ट जातोय बिकॉज हे जस्ट टेक्निकल नॉलेज, आपल्या प्रोडक्ट बद्दल टेक्निकल गोष्टी आहेत ज्या 7 दिवसाचं 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर पण बाउन्स होतात. मी ओपनली सांगतो, 7 दिवसाचं 10 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन सुद्धा बाउन्स होतात. बिकॉज कसं आहे की हे टेक्निकल स्किल, जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली जे तुम्ही काउन्सिलिंग कराल तेव्हा जाऊन तुम्हाला कळत आहे. त्यामुळे मी आता 10-15 मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये जेवढं काय तुम्हाला सांगणार ते त्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला बाउन्स होणारच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही काउन्सिलिंग करताना त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आणि प्रत्येक व्यक्तीचं, आणि जरी मी तुम्हाला शिकवलं ना तरी त्याच्यात तुम्ही मास्टर होत नाही. मास्टर तुम्ही तेव्हाच होता की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली काउन्सिलिंग करता. आणि तिकडे मग काउन्सिलिंग करण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करतो. सो मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला ना आपल्या ज्या रिपोर्ट्स मध्ये ना नेमकं आपण काय सांगतो, एक तर ब्रेन डॉमिनन्स सांगतो. ब्रेन डॉमिनन्स काय की तुमचा लेफ्ट ब्रेन जास्त डॉमिनंट आहे का राईट ब्रेन जास्त डॉमिनन्स आहे. जर लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स जास्त असेल तर असा व्यक्ती लॉजिकल जास्त विचार करतो. का, कधी, कुठे, कसे. 4W1H म्हणजे सिंपल, म्हणजे 4W म्हणजे हे कसं झालं, ते कसं झालं, असंच का केलं, मग ते कोणी सांगितलं तुम्हाला, मग तुम्हाला काय मिळणार त्याच्यातून, मग तुम्ही हे का केलं, मग तुमचा काय फायदा, मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं, मग असंच का केलं, मला का नाही विचारलं. हे जे काय प्रश्न जे असतात ना हे लेफ्ट ब्रेन वाले जास्त विचार.
जर प्रश्न येत असतील तर समजायचं त्या व्यक्तीचं लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह आहे, राईट. पण बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांचा 50-50 सुद्धा असतो, आणि जिकडे हा डॉमिनन्स जास्त असेल तशा पद्धतीने तो व्यक्ती असेल. राईट ब्रेन असेल जास्त ऍक्टिव्ह, तो असा व्यक्ती खूप क्रिएटिव्ह असतो, त्याच्या आयडिया आउट ऑफ द बॉक्स असतात, अशा आयडिया सांगणार की जे कधी विचार पण करू शकत नाही, इनोव्हेटिव्ह आयडिया असतात, क्रिएटिव्ह आयडिया असतात. आणि अशी जी मंडळी असतात ना, ते मार्केटिंग सेल्स इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त काम करतात, राईट. त्यांच्या आयडिया खूप खतरनाक असतात. त्यामुळे हे प्रत्येकाचं जे डॉमिनन्स आहे वेगवेगळं येतं. काही लोकांचं दोन्ही बॅलन्स आहे, म्हणजे राईट आणि लेफ्ट दोन्ही बॅलन्स आहे. हे खूप रेअर येतं, म्हणजे हजारामध्ये एक येतं, पण बऱ्याच वेळा हे थोडंसं अप अँड डाऊन येतच असतं. ओके. आता जर सांगायचं म्हटलं तर आपण इकडे इंटेलिजन्स जे आहे, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये, जसं हार्वर्ड गार्डनर त्यांनी 9 इंटेलिजन्स सांगितले, मी इकडे सांगतो की प्रत्येक माणसामध्ये 8 इंटेलिजन्स असतात आणि 2 पर्सनॅलिटी असतात. अशा टोटल 10 इंटेलिजन्स आपल्यामध्ये असतात. त्याच्यामधला पहिला इंटेलिजन्स म्हणजे की काय, इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हे प्रत्येक माणसामध्ये असतं, राईट. आणि ते आपल्या लेफ्ट थंब वरती असतं, तिथून आपल्याला कळतं की हा व्यक्ती इंट्रापर्सनल कसा, राईट. आता इंट्रापर्सनल मध्ये जर बघायचं म्हटलं, इंट्रापर्सनल म्हणजे सिंपल सांगायचं म्हटलं, अशी व्यक्ती ना ज्यांना स्वतःची क्लिअरिटी खूप चांगली, मी का जगात आलोय, मी का जगतोय, कशासाठी जगतोय, आजूबाजूची लोक कशी का वागतात, कशासाठी वागतात, ती लोक मंडळी ना खूप डेप्थ मध्ये विचार करत असतात जीवनाचा, वाय, का, पर्पज, मिशन, विजन, याबद्दलचा विचार करतात. म्हणजे याची थॉट प्रोसेस आहे ना खूप डेप्थ मध्ये. तुम्ही ह्यांना काहीही प्रश्न विचारा, तुम्ही जर विचारलं ना प्रेम प्रेम म्हणजे काय, तर हे तुम्हाला एकदम डेप्थ मध्ये घेऊन जाते. अरे मी विचारलं काय, तू सांगतोय काय, आणि यांची जी थॉट प्रोसेस खूप डेप्थ मध्ये असते. तर ही जी मंडळी असतात ना, ही शांत मंडळी असतात, एकट्यामध्ये राहायला ना आवडतं. म्हणजे तुमच्या घरामध्ये समजा 2 मुलं असतील, त्याच्यातला जो पहिला मुलगा जो असेल ना, तर तो शांत असेल, समजून जातं त्याचा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हाय. आणि अशी मंडळी एकट्यामध्ये राहायला आवडतात, ते जास्त कोणाशी बोलत नाही, जास्त कोणामध्ये मिक्स होत नाही, ते एकट्यामध्येच गुंग असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आई वडील काय करतात, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अरे तुम्ही चुकीची पॅरेंटिंग करताय. त्याचा इंट्रापर्सनल हाय तो घरातच बसणार, तो एकट्यामध्येच बसणार, तो कुठेतरी शांत जागी बसणार, तो घरातून हलणार नाही, कारण की त्याच्या डोक्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चालत असतात. तर त्यामुळे ही जी मंडळी असतात ना, थोडी मॅच्युअर्ड मंडळी असतात, त्यांना खूप जबरदस्त लेवलला ज्ञान असतं. त्यामुळे तुम्ही बघा, जी मंडळी शांत असतात ना, घराच्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्या सांभाळतात, आणि जी मंडळी शांत नसतात, म्हणजे खूप जास्त असतात, ती घरातल्या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळतात, राईट. सो हे त्या आपण जर आई वडिलांना जर एक्सप्लेन केलं तर नक्कीच आपल्याला कळतं. त्यामुळे ही मंडळी बघा, इंट्रापर्सनल हायवाली, ही लोकांना क्लिअरिटी देण्याचं काम करतात. मग ते आपले दलाई लामा असतील, आपले स्वामी विवेकानंद असतील, गौतम बुद्ध असतील, संत ज्ञानेश्वर असतील, राईट, किंवा चाणक्य असतील, राईट. ही मंडळी काय इंट्रापर्सनल. त्यामुळे ही मंडळी जी आहेत ना खूप डेप्थ मध्ये, तुम्ही विचार करा ना, चाणक्यांनी एवढ्या वर्षापूर्वी जी चाणक्य नीती लिहिली होती, आजही वर्क होते ना, बिकॉज का इंट्रापर्सनल हाय आहे. त्यामुळे ही जी मंडळी असतात ना, ही शांत मंडळी असतात, ही कोणाच्या आद्यात नसतात, कोणाच्या मध्यात नसतात, ही स्वतःमध्येच गुंग असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये ना इंट्रापर्सनल सुद्धा असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इंटरपर्सनल सुद्धा असतं. आणि इंटरपर्सनल तुमच्या उजव्या अंगठावरती असतं. आणि इंटरपर्सनल म्हणजेच की काय, असा व्यक्ती ना ज्याला स्वतःची क्लिअरिटी नसते की मला काय हवं. इंट्रापर्सनल मध्ये स्वतःची क्लिअरिटी असते, इंटरपर्सनल मध्ये स्वतःची क्लिअरिटी नसते. हा, पण दुसऱ्याला काय हवंय, तू काय करायला पाहिजे, तू हे कर, तू ह्या क्षेत्रात करिअर कर, तू त्या क्षेत्रात कर, तू असं काम कर, तू असं कर, तू फॅमिलीला असं सांभाळ. हे सोसायटी ड्रिव्हन लोक असतात, म्हणजे घरात कमी बाहेर जास्त असतात, दुनियादारी. कळतं मला काय, हे घराच्या आत आहे, घराच्या बाहेर आहे, राईट. पण असं नाही ना की दोघं अपयशी आहेत, दोघं त्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल आहे. म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांच्या फील्डमध्ये सक्सेसफुल आहेत, आणि अण्णा हजारे त्यांच्या फील्डमध्ये सक्सेसफुल आहेत. बिकॉज का, कारण की ह्या लोकांना स्वतःची क्लिअरिटी नसते, पण इतरांनी काय करायला पाहिजे, इतरांची भावना, इमोशन, फिलिंग्स हे लोक समजून घेतात, आणि त्यामुळे सोसायटीमध्ये समाज कार्य करण्यामध्ये हे लोक पुढे येतात. मग ते आपले कृष्णामूर्ती, सुधामूर्ती ज्या आहेत त्या सुद्धा आहेत, त्यासोबत आपले मदर टेरेसा आहेत, त्यासोबत आपले एपीजे अब्दुल कलाम. यांना कळालंच नाही की कधी त्यांचं वय झालं आणि लग्न करायचंच राहून गेलं, म्हणजे एवढं समाजाला त्यांनी काय केलं, स्वतःला बहाल करून टाकलं. त्यासोबतच अजून सांगायचं म्हटलं तर आपले हे मंडळी आहेत, थोडं म्हणजे काय नेमकं कळायला नाही. ओके, मी थोडस जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाही, कारण की हे ट्रेनिंग मध्ये आहे. ओके, राईट. म्हणजे सांगायचं म्हटलं की ही जी मंडळी जी आहेत ना, हे मी तुम्हाला इंटेलिजन्स बद्दल सांगतो. तसंच इमॅजिनेशन इंटेलिजन्स मध्ये, म्हणजे की अशी मंडळी ज्यांचं इमॅजिनेशन खूप जबरदस्त असतं,
ते म्हणजे डोळे बंद करून बऱ्याच गोष्टी बघत असतात. मग ते आईन्स्टाईन असतील, स्टीव्ह जॉब्स असतील, आपले दादासाहेब फाळके असतील, इलॉन मस्क असतील, यांचे इमॅजिनेशन खतरनाक आहे ना. त्यामुळे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये हे लोक जबरदस्त काम करतात. त्यासोबत वॉल्ट डिझनीचे डिरेक्टर असतील, राईट, हे इंटेलिजन्स प्रत्येकामध्ये असते. त्यासोबत लॉजिकल इंटेलिजन्स बद्दल विचार करायचा म्हटलं तर आपले गणिताचार्य जे आहेत आपले भास्करा भट किंवा आपले पी रामानुज आहेत, यांचं तुम्ही कधी फोटो पण पाहिला नसेल किंवा नाव पण ऐकलं नसेल, पण हे भारतातील वन ऑफ द बेस्ट ग्रेट सायंटिस्ट आहेत, मॅथमॅटिशियन, राईट. आपले सुंदर पिचाई, लॉजिकल इंटेलिजन्स ह्या लोकांचा हाय आहे. बिल गेट्स यांचं लॉजिकल इंटेलिजन्स हाय आहे. त्यासोबतच आपले ज्यांच्या नावाने इंजिनिअरिंग डे सेलिब्रेट केला जातो ते हे व्यक्ती, राईट, किंवा आपले त्यांना काय त्यांचं नाव मला आठवत नाही, विश्वनाथन आनंद, राईट, हे लॉजिकल इंटेलिजन्स हायवाले लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक माणसामध्ये ना असे वेगवेगळे इंटेलिजन्स आहेत आणि त्या इंटेलिजन्सचा वापर करून जर तुम्ही करिअर निवडलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो, राईट. बॉडीली कायनेस्थेटिक आपल्यामध्ये असतं, जसं की प्रत्येक व्यक्तीची एनर्जी हाय असते. ज्या लोकांची एनर्जी हाय असते तशी लोक स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये किंवा क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये मेहनतीचं काम आहे किंवा पाळण्याचं काम आहे, बॉडी बिल्डिंग असेल, ओके. सो त्यासोबत अजून सांगायचं म्हटलं बॉडीली कायनेस्थेटिक मध्ये डॉक्टर्स असतील, कारण की त्यांना 12-12 तास 13-13 तास ऑपरेशन करायचं असेल तर बॉडीची एनर्जी हाय लागते, राईट. आपले जे मिलिटरीवाली जी लोक आहेत त्यांची बॉडी एनर्जी हाय लागते, राईट. तर हे जर असेल तरच तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. प्रत्येक माणसामध्ये फाईन मोटर इंटेलिजन्स सुद्धा असतं, म्हणजे ज्यांचं पेंटिंगचं जे बारीक काम असतं, कोरीव काम, ज्यांचं फाईन मोटर चांगला असतो ना, अशी लोक खूप चांगले पेंटर असतात, अशी लोक खूप चांगले कलाकार असतात, राईट. अशी लोक खूप चांगले जादूगर असतात, अशी लोक खूप चांगले आर्टिस्ट सुद्धा असतात. म्हणजे फाईन मोटर ज्यांचा चांगला आहे ते खूप चांगले आर्टिस्ट आहेत. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं फाईन मोटर स्किलचं तर म्हणजेच की एक्सप्रेशन. अरे एकासारखं एक्सप्रेशन अजूनपर्यंत मी तरी कोणाचं पाहिलं नाही. त्यामुळे तिची अदा आणणं हे फाईन मोटर स्किलचं काम. असं प्रत्येकामध्ये ना वेगवेगळं असतं. सो जेवढं जास्त असेल ते तुमचं स्ट्रेंथ, जेवढं कमी असेल तेवढं तुमचं विकनेस. लिंग्विस्टिक इंटेलिजन्स मध्ये सांगायचं म्हटलं तर आपले चेतन भगत आहे, ज्यांचं लिखाणावरती कमांड आहे, राईट. त्यासोबतच आपले निलेश साबळे आहेत, लिखाणावरती खूप जबरदस्त कमांड आहे. आपले त्यासोबतच आपले गोपाल दास आहेत, आपले IPS अधिकारी जे आहेत विश्वास नांगरे पाटील, यांचा सुद्धा लिंग्विस्टिक आहे. सो म्हणजे विचार करा ना, IPS खूप सारे आहेत, मग विश्वास नांगरे पाटील का? कारण की त्यांचं लिंग्विस्टिक आहे, त्यांची बोलण्याची जी कला आहे ना ती जबरदस्त, राईट. त्यासोबतच आपले हे दोन दिग्गज आहेत, एक महाराष्ट्राचे आणि एक देशाचे, राजसाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी साहेब. सो यांचा सुद्धा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हाय आहे, त्यामुळे यांचं भाषण जबरदस्त होतं. इतर लोक काय नाही भाषण गाजवू शकत, बिकॉज त्यांचं लोक. तसं प्रत्येकामध्ये काही ना काही इंटेलिजन्स असतं. म्युझिक इंटेलिजन्स बद्दल सांगायचं म्हटलं तर आपले बादशाह आहेत, AR रहमान आहेत, किशोर कुमार आहेत, लता मंगेशकर आहेत, अजय अतुल आहेत. सो यांच्यामध्ये लिंग्विस्टिक म्युझिक इंटेलिजन्स एवढं हाय होतं, त्यामुळे ते करिअर करू शकतात. मग असं तुम्ही सुद्धा शोधा की तुमचं इंटेलिजन्स काय आहे, आणि हे जर आपण शोधण्यास मदत केली तर नक्कीच आपल्याला काय होतं, फायदा होतो. व्हिज्युअल स्पेशल मध्ये जे फोटोग्राफर्स असतात किंवा जे मेकअप आर्टिस्ट असतात किंवा जे 3D पेंटर असतात, आर्टिस्ट असतात किंवा पायलट असतात, राईट. सो ही जी व्हिज्युअल स्पेशलवाली जी मंडळी असतात ना, त्यांचं व्हिज्युअल जे बघण्याची दृष्टिकोन आहे ते खूप भारी असतात. म्हणजे फोटोग्राफी करणं किंवा फॅशन डिझायनिंग करणं किंवा मेकअप आर्टिस्ट करणं खाऊ नाही, हे त्यांचं काम आहे आणि त्याच्यामध्ये ते बाप आहे. नॅचरलिस्टिक मध्ये सांगायचं म्हटलं तर जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असतात त्यांना ते काम आवडतं. आपले हे शेफ आहेत, राईट, संजीव कपूर, हे सुद्धा आहेत. परत आपला हा व्यक्ती ज्यांना आपण सगळं बघतो, नरेंद्र मोदी सुद्धा यांचे फॅन आहेत. इव्हन पेट लवर, ज्यांचं नॅचरलिस्टिक हाय असेल त्यांना निसर्गरम्य ठिकाण खूप आवडतं. सो आपल्या प्रत्येकामध्ये ना असे 10 इंटेलिजन्स असतात. मी थोडं फास्ट सांगितले, राईट, पण माझं जे सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. सो आपल्या प्रत्येकामध्ये ना अशा पद्धतीचे काय इंटेलिजन्स आहेत आणि त्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, करिअर ठरवू शकतो. आणि त्या व्यक्तीला आपल्याला फक्त हे सांगायचं आहे, गाईड करायचं आहे. आता जस्ट मी हे 1 पान सांगितलं, असं आपला 70 पानाचा रिपोर्ट असतो. तो 70 पानाचा रिपोर्ट आपल्याला काय करायचं, समोरच्या व्यक्तीला इंटरप्रिट करायचं, त्याला गायडन्स द्यायचं आहे, त्याला एज्युकेट करायचं. काय वाटतं, इट्स अ बेस्ट इंडस्ट्री? काहीतरी आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे का?
आहे का? ओके. सो अजून मी जास्त टेक्निकली जात नाहीये बिकॉज तेवढं आपल्याला मे बी तुम्हाला तर थोडंफार प्रोडक्ट बद्दल कळायला असेल, पण हे ट्रेनिंग मध्ये ना तेवढं आपण डेप्थ मध्ये आपण सांगतो. इव्हन इथं पर्सनॅलिटी सुद्धा आपण सांगतो की त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी, डॉमिनंट आहे का. म्हणजे डॉमिनंट म्हणजे अशी व्यक्ती खूप डॉमिनंट करतात, खालून पाडून किंवा होल्ड घेण्याचा प्रयत्न करतात किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. काही लोक इन्फ्लुएन्सर असतात, म्हणजे इन्फ्लुएन्स करतात इतरांना. त्यामुळे ह्या लोकांना बघितल्यानंतर इतर लोक इन्फ्लुएन्स होतात. या जबरदस्त माणूस खतरनाक. काही लोक स्टेडी असतात, शांत असतात, सोसायटी ड्रिव्हन असतात, आणि काही लोक कम्प्लायन्स असतात, म्हणजे रिसर्च करणारी लोक असतात. तर अशी प्रत्येकाची काही ना काही पर्सनॅलिटी असते, जी पर्सनॅलिटी सुद्धा आपण याच्यात सांगतो. ओके. लर्निंग स्टाईल आपल्याला कळतं की तुमचं लर्निंग स्टाईल नेमकं कसं आहे, ऑडिटरी आहे, व्हिज्युअल आहे की कायनेस्थेटिक आहे. मग तुम्ही कसं शिकलं पाहिजे, कसं त्याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे, त्याच्यातून तुमची लर्निंग स्टाईल ॲबिलिटी वाढते आणि त्याचा फायदा होतो. हे विद्यार्थ्यांसाठी खूप जबरदस्त लेवलला फायदा होतो. ओके. त्यासोबत आपल्याला क्वेश्चन कळतात, क्रिएटिव्हिटी क्वेश्चन कसे आहेत, तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात, तुम्ही किती ऍडव्हर्सिटी म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही कसे स्टेबल राहता, की गिव्हअप करता, हे आपल्याला कळतं. त्यासोबतच तुमचा आयक्यू लेवल कळतो की तुम्ही किती इंटेलिजंट आहात हे सुद्धा कळतं, आणि तुम्ही किती इमोशनल आहात, किती भावनिक आहात हे सुद्धा कळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सांगड घालून त्या व्यक्तीला काय करतो, एज्युकेट करतो. त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. थिंकिंग स्टाईल कळते की तुम्ही कॉग्नेटिव्ह आहात, हे खूप महत्वाचं आहे कॉग्नेटिव्ह. कारण की जर ज्या व्यक्तीचा कॉग्नेटिव्ह लेवल खूप कमी असतो ना, अशा व्यक्तीवरती खूप इम्पॅक्ट होतो सोसायटीचा, आजूबाजूचा. त्यामुळे तो बऱ्याच वेळा फोकस होत नाही. त्यामुळे कॉग्नेटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. राईट. अफेक्टिव्ह म्हणजे की तुमच्यावरती इतरांचा अफेक्ट होणार, म्हणजे परिस्थितीचा अफेक्ट होणार, सोसायटीचा अफेक्ट होणार, माणसांचा अफेक्ट होणार, गोष्टींचा अफेक्ट होणार, वस्तूंचा अफेक्ट होणार, आणि त्या अफेक्टमुळे बऱ्याच वेळा डिफोकस होणार. राईट. त्यासोबतच रिव्हर्स थिंकर हे खूप रेअर लोक असतात. क्रिटिकल, इलॉन मस्क सारखे म्हणजे उलटे विचार करणारी मंडळी असतात. म्हणजे परिस्थितीच्या उलट्या दिशेने हे काम करणारी मंडळी असतात. म्हणजे जिथे एंड असतो तिकडे हे स्टार्ट करतात, म्हणजे जे नाही करायचं ती गोष्ट पहिली करतात. त्यासोबत रिफ्लेक्टिव्ह म्हणजे अशी मंडळी ज्यांना हात पकडून सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात, आणि ही मंडळी थोडी रेअर असतात, खूप कमी असतात. राईट. त्यामुळे सापडतात ते जास्त करून कॉग्नेटिव्ह आणि आपले अफेक्टिव्ह. ओके. सो ह्या माध्यमातून काय होतं आपल्याला कळतं. हा रिपोर्टचा पहिला पेज आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इकडे बघा, तुम्हाला आकडे दिसत आहेत. हा तुमचा राईट भाग आहे, राईट ब्रेन R1, आणि लेफ्ट भाग साईडला दिले L1 L2 म्हणजे तुमच्या फिंगरप्रिंट्स, म्हणजे अंगठ्यापासून कॅल्क्युलेट करायचं. L5 म्हणजे तुमची करंगळी. आता इकडे तुम्हाला दिसत असेल 10च्या वरती जे आहे ना, 10च्या वरती ते तुमची काय स्ट्रेंथ आहे, म्हणजे त्या व्यक्तीची ती काय स्ट्रेंथ आहे. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आता इकडे किती दिले, R1 13.7, L1 13.73, म्हणजे ह्या व्यक्तीचा इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल दोन्ही हाय. कामानुसार क्लिअरिटी देण्याचं पण काम करणार आणि सामाजिक कार्य सुद्धा करणार, म्हणजे दोन्ही गोष्टी करणार. पण मॅक्सिमम L1 जास्त आहे, त्यामुळे सामाजिक कार्य जास्त करणार. पण बाकीच्या गोष्टी ज्या दिसतात 10 पेक्षा ज्या कमी आहेत, राईट, 9 आणि 10च्या मध्ये तो एव्हरेज आहे, आणि 8, 9च्या खाली जे आहे तो त्या व्यक्तीचा विकनेस आहे. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कितीही इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी इम्प्रुव्हमेंट होणार नाही. राईट. हे सिम्पल ऍज दॅट. म्हणजे हे रिपोर्टचा पहिला पेज आहे, आणि असे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात. करिअर पाथ आपल्याला कळतो की कोणत्या फील्डमध्ये करिअर करू शकतो, कोणत्या एरियामध्ये करिअर करू शकतो, आणि वय वर्ष 1 पासून ते कोणीही करू शकतं, लिमिटेशन नाही. मी 58 वर्षाच्या माणसाचं पण केलं. तुम्ही हे कोचिंग मध्ये, स्कूल मध्ये, कुठेही आपण हे रिकमेंडेड करू शकतो, आणि हे लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. म्हणजे जिथे स्टुडंट आहे, जिथे प्रोफेशनल आहेत, अशा कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही काय करू शकता, कॉर्पोरेट लेवलला पण तुम्ही करू शकता. ओके. मी थोडंसे प्री मॅरेज काउन्सिलिंग, पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही करू शकता. याची प्रोसेस काय, प्रोसेस सिंपल आहे. फिंगरप्रिंट्स घ्यायचे, स्कॅनर मध्ये, स्कॅनर असतो ज्याला बायोमेट्रिक स्कॅनर म्हणतात, तो स्कॅनर आपल्याला घ्यावा लागतो, तो आम्ही देत नाही, तो तुम्हाला घ्यावा लागतो. तो तुम्ही ऑनलाईन मागवला तर साधारणतः 3-4 हजाराचा येतो, इलेक्ट्रॉनिक्सचा. तो घ्यायचा, त्याच्यात स्कॅन करायचं. सॉफ्टवेअर आम्ही तुम्हाला देतो फिंगरप्रिंट्स घेण्याचं. ते सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला काय करायचे, स्कॅन करायचे. स्कॅन केल्यानंतर ते मला पाठवायचे. आम्ही तुम्हाला काय करणार, रिपोर्ट जनरेट करून द्या. रिपोर्ट जनरेट करून दिल्यानंतर मी तुम्हाला काय गोष्टी सांगणार, त्या गोष्टी तुम्हाला ऍज इट इज तुम्हाला कन्वे करायचं. म्हणजेच की काय करायचं, काउन्सिलिंग करायचं. सो सिम्पल प्रोसेस आहे, आणि ह्या प्रोसेसला जास्त दिवस लागत नाही. 2 दिवसामध्ये प्रोसेस कम्प्लीट आहे. राईट. म्हणजे आज तुम्ही घेतलं, दुसऱ्या दिवशी काउन्सिलिंग करा, संपला विषय.
म्हणजे की काय सिम्पल सेल्स प्रोसेस. आणि ह्या प्रोडक्टची सगळ्यांना काय गरज आहे. काय वाटतं तुम्हाला, गरज आहे की नाहीये? येस ऑर नो? गरज आहे का? ओके. हा जस्ट मी आज एक चार्ट बनवला. साधारणतः समजा की आता तुम्ही जॉब शोधायला गेला तर तुम्हाला मंथली किती मिळू शकतात? 30,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे दिवसाला किती? 1,000 रुपये. पण जर तुम्हाला त्या फील्डमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल तर 4 वर्ष लागतील. अपडेशन लिमिटेड आहे. ग्रोथ तुमची वर्षाला फक्त 5-10% होणार. माइंडसेट तुमचा लिमिटेड असणार, म्हणजे ग्रोथ माइंडसेट नसेल, कारण की तुम्ही कोणाच्या तरी अंडरमध्ये काम करताय, त्यामुळे माइंडसेट ग्रोथ होणार नाही. स्टँडर्ड ऑफ लाईफ तुमची हाय होणार, बिकॉज तुम्ही जेवढं इन्कम कमवणार तेवढे तुमचे स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढणार. पण जेवढं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढणार तेवढे तुमचे एक्सपेन्सेस पण हाय होणार. इन्व्हेस्टमेंट तुमची लो असणार, म्हणजे जिथे गुंतवणूक करायची ती तुमची खूप कमी असणार, कारण खर्च जास्त असणार आणि प्रेशर हाय असणार, बिकॉज जॉब टिकवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? प्रेशर हाय असेल. कॉम्पिटिशन तुमच्यासाठी हाय असणार. कॉम्पिटिशन तुमच्यासाठी काय असणार? हाय असणार. त्यासोबतच तुमची जी ग्रोथ आहे, जर 5 वर्षानंतर जर तुमचा विचार केला तर तुमची इन्कम आज 30,000 आहे तर 5 वर्षानंतर 40 ते 50,000, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. पण तेच जर अगेन आपण जर आज जर तुम्ही हा बिझनेस जर केला तर मे बी आज तुम्हाला 20,000 रुपयेच मिळतील. 20,000 मिळतील, जास्त नाही, 20,000. राईट. तुमची इन्कम म्हणजे दिवसाला 666 रुपये होतील. पण तुम्ही एक्सपर्ट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील? 4 वर्ष लागतील. अपडेट तुम्ही एव्हरीडे होणार, कारण की तुम्ही स्वतः सेल्फ एम्प्लॉयड आहात. तुम्ही जेवढं आज शिकणार, तुम्हाला मार्केटमधून काहीतरी अनुभव येणार, तुम्ही स्वतःला रोज अपडेट करणार, एव्हरीडे अपडेट करणार, कारण तुम्ही ओन बॉस. राईट. तुमची ग्रोथ जी आहे दिवसाला महिन्याला होणार 5 ते 10%. तिकडे जॉब मध्ये तुमची वर्षाला, इकडे महिन्याला. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ग्रोथ करू शकता स्वतःची. माइंडसेट तुमचा स्टेप बाय स्टेप तुमचा डेव्हलप होणार. म्हणजे इकडे तुमचा तर जॉब मध्ये माइंडसेट डेव्हलप होणारच नाही, लिमिटेड आहे, कारण कोणाच्या अंडरमध्ये काम करतोय. पण इकडे तुमचा माइंडसेट डेव्हलप होतो. त्यासोबत स्टँडर्ड ऑफ लाईफ मे बी आता सध्या लिमिटेड आहे, म्हणजे काही हाय नसणार. राईट. जॉब एवढी हाय नसणार, कारण की खर्च इन्कम कमी असणार. तुमचा एक्सपेन्सेस सुद्धा लिमिटेड असणार, कारण की अर्निंग जेवढी कमी तेवढा आपला एक्सपेन्सेस असतो. पण हा इन्व्हेस्टमेंट तुमची लिमिटेड असणार, म्हणजे जेवढं तुम्ही कमवता तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट असणार. प्रेशर लो असणार. कोणाचा प्रेशर नाही ना, मी माझं स्वतःचा करतो. राईट. कॉम्पिटिशन तुमच्यासाठी हाय असणार, बिकॉज तुमच्यासारखे असंख्य असे लोक आहेत. राईट. कॉम्पिटिशन तुमच्यासाठी हाय असणार. पण आफ्टर 5 इयर्स नंतर तुम्ही 2 लाख रुपये कमवू शकता, जॉब पेक्षा डबल टिपल. ते कसं ते बघूया. राईट. पहिल्या वर्षी समजा तुम्ही 20,000 रुपये तुम्ही कमवताय, म्हणजे तुम्हाला दिवसाला किती ब्रेन मॅन्युअल द्यावे लागतील? सॉरी, महिन्याला 5. महिन्याला तुम्ही 5 केल्या, तुम्ही 20,000 रुपये आरामात कमवू शकता. तुम्ही पर मंथ तुमच्यामध्ये 5% तुम्ही इम्प्रुव्हमेंट आणा, म्हणजेच की किती? महिन्याला 1,000 रुपये, म्हणजे 5%, 20,000चं 5% तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणा. 1,000 रुपये झाले. वर्षाला तुमचे किती इम्प्रुव्हमेंट झाले? 12,000. म्हणजे तुम्ही किती कमवले? 20,000 आणि प्लस 12,000, 32,000. म्हणजे तुमचं वर्षाचं सॅलरी जर कॅल्क्युलेट केली तर 3.84 लाख रुपये होतं. दुसऱ्या वर्षी तुम्ही स्वतःला अजून डेव्हलप करता. 32,000 रुपये तुम्ही महिन्याला कमवणार, आणि 32,000 कमवण्यासाठी तुम्हाला फक्त किती विकायच्यात? 8. म्हणजे एकदम नॉमिनल लेवलला मी पकडले 8. राईट. आता तुम्ही जर महिन्याचं जर कॅल्क्युलेट केलं 32,000चं 5% तर 1,600 रुपये तुमचं काय होतं? इम्प्रुव्हमेंट होते. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला जास्त इम्प्रुव्हमेंट नाही करायची, फक्त 5% इम्प्रुव्हमेंट करायची. 1,600 रुपये तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली, वर्षाला तुम्ही 19,200 इम्प्रुव्हमेंट करता. टोटल तुमची इन्कम होते 51,200. तुमची इयरली इन्कम होते 6,14,000. म्हणजे तुमची ग्रोथ बघा. ग्रोथ जेवढं तुम्ही जॉब मध्ये 5 वर्षात करताय ना, तेवढं इथे तुम्ही 2 वर्षापेक्षा जास्त करता. राईट. तिसऱ्या वर्षी तुम्ही 51,200 महिन्याला कमवाल, आणि त्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 13 जरी तुम्ही विकल्या, 13 जरी लोकांच्या काउन्सिलिंग केला तरी तुम्ही 51,000 रुपये कमवता. 4,000 रुपयांनी कॅल्क्युलेट करा. राईट. तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत करत या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करता, आणि 5व्या वर्षी तुम्ही महिन्याला 1,31,000 रुपये, आणि जर तुमची इम्प्रुव्हमेंट जर आपण पाहिली, राईट, म्हणजे 25 लाख याला जर डिवायडेड बाय केलं तर तुम्ही महिन्याला 2 लाख रुपये कमवता. आणि 2 लाख कमवण्यासाठी फक्त तुम्हाला महिन्याला किती विकायच्या? 50. महिन्याला 50. महिन्याला 50 नाही विकू शकत, म्हणजे दिवसाला 2.
दिवसाला 2 काउन्सिलिंग केल्या ना तुम्ही 2 लाख रुपये आरामात कमवू शकता. पण हे मी कधीच बोलते 5 वर्षानंतर. कधी बोलते 5 वर्षानंतर. तुम्ही हे 50 जे आहे ना 50 हे तुम्ही विथिन अ इयर मध्ये विकायला सुरुवात करता. विथिन अ इयर मध्ये तुम्ही काउन्सिलिंग करायला सुरुवात. त्यामुळे ग्रोथ जबरदस्त आहे. म्हणजे हा सिंपल हा बघा ग्राफ इकडे तुमच्या समोर, याला आपण एफर्ट आणि रिझल्ट बोलतो. पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात तुमचे एफर्ट 100% असतील. एफर्ट 100% असतील, रिझल्ट 10%च असतील. म्हणजे जो ऑरेंज कलर आहे तो रिझल्ट 10%. दुसऱ्या दिवशी तुमचे एफर्ट्स 90% असतील, रिझल्ट 20% असेल. तिसऱ्या दिवशी एफर्ट्स 80% असतील, रिझल्ट 30% असतील. चौथ्या दिवशी 70% असतील, रिझल्ट 40% असतील. पाचव्या दिवशी 60% एफर्ट असतील, 50% रिझल्ट असतील. सहाव्या दिवशी तुमचे 50% एफर्ट असतील, 60% रिझल्ट असतील. सातव्या दिवशी तुमचे 40% एफर्ट असतील, रिझल्ट 70% असतील. आणि आठव्या दिवशी 30% एफर्ट असतील, रिझल्ट 80% असतील. नवव्या दिवशी 20% एफर्ट असतील, रिझल्ट 90% असतील. आणि 10व्या दिवशी 10% एफर्ट असतील, 100% रिझल्ट असतील. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा व्यक्ती येतो विथिन 5-10 मिनिटांमध्ये लोकांवरती जादू करतो आणि लाख रुपये कमवतो. काय केलंय ह्याने? बिकॉज का? कारण की त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये खूप एफर्ट्स घेतलेत आणि ते एवढे एफर्ट्स घेतले की त्याच्या 5 मिनिटाचे एफर्ट्स होते तो लाखो रुपये कमवतो. हे आपण आतापर्यंत बघितलंय. आणि हे सेम पॅटर्नने आपल्याला काम करायचं मित्रांनो. काही करायचं नाही, काही करायचं नाही. एवढं सिंपल बिझनेस मॉडेल आहे. सो मी थोडंसं बिझनेस बद्दल सांगतो. आतापर्यंत आय होप की कळालं असेल. बिझनेस मॉडेल बद्दल सांगू का, कसं काय असणार आहे? वेळ पण आपला झालेला आहे. सो मित्रांनो, जे फ्रँचायझी मॉडेल आपण जे देतो त्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये काउन्सिलिंग ट्रेनिंग जर असं बघायचं म्हटलं तर 5,000 रुपये आपण घेऊ शकतो. म्हणजे मी 5,000 रुपये घेतो काउन्सिलिंगचे पूर्ण ट्रेनिंग द्यायचं म्हटलं तर. फिंगरप्रिंट्स ट्रेनिंग जे घेतो आपण, म्हणजे फिंगरप्रिंट्स कसे घ्यायचे, म्हणजे प्रॉपर फिंगरप्रिंट्स घेतले. फिंगरप्रिंट चांगले घेतले तर रिपोर्ट्स बरोबर येणार. फिंगरप्रिंट चुकीचे घेतले रिपोर्ट चुकीचा येणार. मार्केटिंगच्या पीपीटी ज्या मी बनवलेल्या आहेत, कंटेंट बनवलेले आहेत, ते तुम्हाला मी देतो. म्हणजे यांची सगळ्यांची वर्क जी प्राइस आहे 5,000 रुपये. आम्ही तुम्हाला 25 रिपोर्ट रीड करण्यासाठी सपोर्ट करतो. हे कोण करत नाही. म्हणजे मला काय पडले ना, तुम्हाला मी 25 रिपोर्ट वाचून देणार, मी तुम्हाला देतो बाबा घ्या फिंगरप्रिंट सॉफ्टवेअर घ्या, काय करायचं ते करा. तसं नाही. माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा ज्या व्यक्तीला तुम्ही काउन्सिलिंग करता त्या व्यक्तीची योग्य काउन्सिलिंग होते का, आणि जर ती योग्य काउन्सिलिंग होते आणि त्याचा जर मी मोबदला घेता तर तुम्हाला न्याय देणं गरजेचं आहे. सो इकडे 25 रिपोर्ट काउन्सिलिंग करायचं मी तुम्हाला हेल्प करतो. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की 7 दिवसामध्ये तुम्ही काय मास्टर होत नाही. तुम्हाला सुरुवातीचे 25 रिपोर्ट जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यात काही एक्सपर्टीज मिळत नाही. 25 रिपोर्ट वाचले तुम्हाला, मग माझी गरज नाही. राईट. पण तुम्हाला दर दिवशी नवीन रिपोर्ट, बिकॉज मी तुम्हाला शिकवणार ते वाच शिकवणार, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली रिपोर्ट बघणार आहे, हे काय आता माणूसच वेगळा आहे असं तुम्हाला दर दिवशी होणार. त्यामुळे 25 रिपोर्ट वाचणं हे गरजेचंच आहे. 25 रिपोर्ट वाचल्याशिवाय तुम्ही मास्टर होऊ शकत नाही, एक्सपर्ट होऊ शकत नाही. आणि ह्याचं जर कॅल्क्युलेट केलं तर मी तुमच्याकडून 500 रुपये पर रिपोर्ट जर घेतले 25 रिपोर्ट वाचायचे तर 12,500 होतात. प्रॅक्टिकल सेल्स अँड मार्केटिंग नॉलेज. जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे कसं विकायचं, कसं मार्केटिंग करायचंय, तर तुम्ही आमच्या बदलापूरच्या ऑफिसला या. तिकडे आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो, आम्ही सोसायटीला व्हिजिट करतो, बरेचसे प्रोग्राम्स करतो, स्कूलमध्ये अप्रोच करतो. ते कसं करायचं तुम्ही या प्रॅक्टिकल आणि शिका आमच्याकडून. आम्ही तुम्हाला शिकवू, ते हेल्प पण आम्ही तुम्हाला करतो, पण तिकडे तुम्हाला स्वतःच्या सोय खर्चाने यावं लागेल. राईट. आणि ते शिकवण्याचं काम आम्ही तुम्हाला करू. मग ते शिकून तुम्ही तुमच्या एरियामध्ये करू शकता. राईट. 3 महिन्याचं हँड होल्डिंग तुम्हाला मिळतं. त्यासोबतच फिंगरप्रिंटचं सॉफ्टवेअर ज्याची व्हॅल्यू 10,000 रुपये ते सुद्धा आपण तुम्हाला याच्यात देतो. आणि तुम्हाला फक्त काय करायचंय, पर रिपोर्ट आम्हाला 750 रुपये द्यायचे. पर रिपोर्ट 750 रुपये आम्हाला द्यायचे. तुम्ही फ्रँचायझी घेतली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देऊ, सॉफ्टवेअर देऊ, ट्रेनिंग देऊ, सगळं देऊ. राईट. त्याच्यानंतर जे रिपोर्ट्स तुम्ही फिंगरप्रिंट जे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर त्या प्रत्येक रिपोर्टचं तुम्हाला आम्हाला काय द्यायचं, 750 रुपये द्यायचे. राईट. म्हणजे समजा तुम्ही 4,000 रुपये घेतले, त्याच्यातले 750 रुपये तुम्हाला पॅशनला द्यायचे आणि 3,250 हे तुमचे असणार. ओके. आणि त्याच्यामध्ये तुमचं जे प्रॉफिट आहे ते साधारणतः 80 ते 85%. म्हणजे मी जे तुम्हाला बोललो होतो बिझनेस मधला सर्वात महत्वाचं काय, प्रॉफिट. कमी इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट जास्त. 80 ते 85%. प्रॉफिट तुमचे 70% पेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमचा लॉस नाहीये, तुम्ही इझिली सेल करू शकता, इझिली हा बिझनेस करू शकता.
याची टोटल जी इन्व्हेस्टमेंट जी होते म्हणजे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर 33,500. याच्यामध्ये 7 दिवसाची तुमची ट्रेनिंग असेल, डेली 2 आवर्स. आणि याची जी ट्रेनिंग जी चालू होती ती 25 तारखेला चालू होती बॅच. आणि ट्रेनिंग ऑनलाईन असेल, राईट. आणि जर तुम्हाला ऑफलाईन हवा असेल तर तुम्हाला ऑफलाईन आपल्या बदलापूरच्या ऑफिसला यावं लागेल. ओके. सो आज एक आपण वेगळी ऑफर देतोय. जर तुम्ही आज डिसिजन घेताय तर 15,000च्या जागी तुम्ही 10,000 मध्ये काय करू शकता, ऑफरही घेऊ शकता. सो दॅट्स इट. क्लिअर? काही प्रश्न असतील तर तसे विचारू शकता. आहे का कोणाचे प्रश्न? असतील तर विचारा प्रश्न प्लीज. बिझनेस मॉडेल कळाला का तुम्हाला? ऑफर कधीपर्यंत आहे? 10,000ची ऑफर सर आजपर्यंतच आहे. काही प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करा आणि विचारू शकता मला तुम्ही. पंचवीस तारखेपासून बॅच चालू होईल. 25 तारखेपासून डेली 2 आवर्स. काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. ओके. कोणाचा काही फायनान्शियल चॅलेंज किंवा फायनान्शियल अडचणी आहेत का कोणाच्या? असतील तर प्लीज ओपनली शेअर करा. तुम्ही आजच्या ऑफर मध्ये तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट मध्ये तुम्ही साधारणतः 2,000 रुपये जर पे केले तुम्हाला ही ऑफर मिळेल. आणि 25 तारखेपासून तुमची बॅच स्टार्ट होईल, राईट. आणि त्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जाईल. आणि जर तुम्हाला ऑफलाईन यायचं असेल, भेटायचं असेल आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तरी तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता. किंवा तुम्हाला काउन्सिलिंग करायचे असतील, कॅबिन नसतील सध्या, ऑफिस दाखवायचं असेल तर आमचं ऑफिस दाखवा. काही प्रॉब्लेम नाहीये. तसं तुम्हाला जी काही हेल्प लागते, सपोर्ट लागते ते आम्ही तुम्हाला करू. ओके. आणि असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये ऑफिसची गरज नाही. सर या बिझनेस मध्ये प्रॉफिट किती आहे? 80 to 85% आहे सर. 750 रुपये तुम्हाला फक्त पॅशनला पे करायचे. फ्रँचायझी तुम्हाला घ्यायची 10,000ची. 10,000ची फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही जेवढे रिपोर्ट्स महिन्याला, समजा तुम्ही 10 रिपोर्ट जनरेट केले तर 750 रुपयाने तुम्हाला 10 रिपोर्टचे पॅशनला पे करायचे. ते 750 रुपये मला आले, मी तुम्हाला रिपोर्ट्स व्हॉट्सअपला पाठवेल. तुम्ही त्या व्यक्तीची काउन्सिलिंग सुरू करू शकता, राईट. इकडे पण सगळ्या गोष्टीवरती पॅशनची नजर असणार, कारण की ज्या लोकांची तुम्ही काउन्सिलिंग करणार त्या व्यक्तींना 2 तास असेल सर ट्रेनिंगची. ट्रेनिंग जे 2 तासाची असेल त्या व्यक्तींना आमच्याकडून फोन जाईल की बाबा तुम्हाला ह्या काउन्सिलिंग मधून फायदा झाला का, तो काय सरांनी सांगितलं, काय सजेस्ट केलं, काय ऍक्टिव्हिटीज दिलीत का, राईट. हे सगळ्या गोष्टी आम्ही विचारणार. बिकॉज का, म्हणजे तुमच्यावरती पण इम्प्रुव्हमेंट होणं गरजेचं आहे. तुम्ही मी जे शिकवलेलं आहे, राईट, तेच तुम्ही तिकडे सांगताय का? कारण की मी जर तुम्हाला जसं शिकवलं त्याचं ऍज इट इज जर तुम्ही फॉलो केलं ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो ना, तुम्ही महिन्याला 30-40 टेस्ट सेल करणं काही खाऊ नाहीये, इझी नाहीये. आरामात करू शकता तुम्ही. कारण की एका घरामध्ये जर तुम्ही इमानदारीत एक काउन्सिलिंग केली ना 2-3 तासाची, त्या घरातून तुम्हाला 4-5 टेस्ट अशाच मिळतील. आणि मी हेच करतो, मी जास्त काही रॉकेट सायन्स वापरत नाही. मी ते एकाच व्यक्तीला ना 3 तास काउन्सिलिंग करतो आणि एवढं डेप्थ मध्ये काउन्सिलिंग करतो की तो माणूस प्रेमात पडतो, म्हणजे की सर हे जबरदस्त भारी आहे. म्हणजे एवढं मला माझ्याबद्दल एवढं अॅक्युरेट कसं काय आलं. एक काम करा, माझ्या बायकोची पण काउन्सिलिंग करा, माझ्या मुलांची पण करा, ह्याची पण करा. तर ऑटोमॅटिकली त्याच घरातून आपल्याला विथीन त्याच वीकमध्ये ना, म्हणजे विथीन काय बोलतो मी, ज्या दिवशी काउन्सिलिंग करतो त्या दिवशी परत दुसरा फिंगरप्रिंट पण घेऊन येतो. म्हणजे एवढ्या लेवलला जबरदस्त फायदा होतो. त्याच्यामुळे एक करा इमानदारीत, तुम्हाला 4-5 त्या घरातून ऑटोमॅटिकली मिळतात. त्यामुळे जास्त एफर्ट टाकायची पण गरज नाही. आणि 10 जरी तुम्ही महिन्याला जरी तुम्ही सेल केला ना, 3,250 नाही का, वाईट नाहीये सर. कमीत कमी तुम्ही 2,000 रुपये पेमेंट करू शकता. 2,000 रुपये पेमेंट केलं, तुमचं 25 तारखेपासून जे आहे ते ट्रेनिंग चालू होईल सर. 25 तारखेला आपण कॉमन बॅच चालू करतोय आणि त्या कॉमन बॅच मध्ये आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार. आणि त्यासोबतच त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा असेल, ते जेणेकरून तुम्ही ते काय करू शकता, त्या वेळेनंतर तुम्ही वापरू शकता किंवा ते वारंवार जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. ओके.
सर रिमेनिंग पेमेंट जे आहेत ना ते तुमचं कम्प्लीट व्हायच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे ना, तर 7 दिवसामध्ये जे तुमचं ट्रेनिंग जसं कम्प्लीट होईल, तुमचं पेमेंट पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला फिंगरप्रिंटचं सॉफ्टवेअर दिलं जाईल आणि ते मार्केटिंगचं जे कंटेंट आहे ते तुम्हाला दिलं जाईल. आहेत का कोणाचा असं काय फायनान्शियल इश्यू असेल तर सांगा तसं मला. जर असेल तर तसं मी काय हेल्प करू शकतो. पेमेंट डिटेल्स सर इकडे दिलेल्याच आहेत. मी स्क्रीनवरती बघा तुम्हाला दिसतंय. पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बँक डिटेल आहे, IFSC कोड आहे, राईट, आणि जीपे नंबर पण दिलेला आहे 9819480103. यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. सो एकदम कमी खर्चामध्ये आपण ही इन्व्हेस्टमेंट देत आहोत सर्वांना, जेणेकरून कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जे काही हेल्प लागते टेक्निकली ती नक्कीच तुम्हाला करेल. सो असं काय हाइड अँड सीक नाहीये की हे मिळणार का ते मिळणार का. तुम्हाला जेव्हाही सपोर्ट लागेल, मदत लागेल, ती मदत मी तुम्हाला करेल. आणि यामध्ये एक गोष्ट फक्त सांगायची राहिली, या 10,000 मध्ये तुमचा स्वतःचा सुद्धा आपण रिपोर्ट काढतो आणि तुमची काउन्सिलिंग आहे ना ती मी स्वतः वैयक्तिक करतो. म्हणजे तुम्ही जर, मी स्वतः 3,000 रुपये इकडे घेतो मुंबईत का, बिकॉज मला रिपोर्ट्स वरती मला रिपोर्ट्स विकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, मला उद्योजक घडवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे त्याची तुमची जी काउन्सिलिंग आहे ना याच्यातच आपण करतो. म्हणजे तुम्ही 10,000 3,000 रुपये काढून टाका, किती झाले 7,000. तर 7,000 तुम्हाला तुमचा स्वतःचा काय होतो, रिपोर्ट्स मिळतो. फक्त याच्यामध्ये ऍडिशनली तुमची एक इन्व्हेस्टमेंट होते, तुम्हाला स्कॅनर घ्यावा लागतो आणि ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तो तुम्ही एका चांगल्या कंपनीचा स्कॅनर, म्हणजे मी तुम्हाला रिकमेंडेड करेल त्या कंपनीचा तुम्ही स्कॅनर जो आहे तुम्ही ऑनलाईन मागवा. आता ते माझ्याकडे नाही स्कॅनर. तो साधारणतः 3,000 ते 4,000च्या मध्ये येतो आणि तो घेतल्यानंतर 1,00,000 इमेजेस त्याच्यामध्ये कॅप्चर होतात आणि 1,00,000 इमेजेस कॅप्चर करायला 10 वर्ष जातील, 10 वर्षापेक्षा जास्त जातील, राईट. तर तेवढा तो चालतो सुद्धा. तेवढं फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, संदीप सर यांनी पेमेंट केलेलं आहे. एकच मिनिट. फक्त मला सर पेमेंटचं स्क्रीनशॉट मला फक्त पाठवा. अजून रिसिव्ह झालेला नाहीये. जीपे केलाय की काय केलंय तुम्ही? जेणेकरून मला जर आयडिया येईल. ओके, पेमेंट डिटेल्स सर चेक करा. पेमेंट केलं, जीपे केलं. ओके, याच नंबरवर केला ना 9819480103.
तुमचा फक्त सर स्क्रीनशॉट मला पाठवून द्या व्हॉट्सअपवरती माझ्या नंबरवरती. माझा नंबर मे बी तुमच्याकडे असेल किंवा नसेल तर ग्रुपवरती घ्या. ओके, 25 तारखेपासून जर आपल्या बॅच चालू होतील. ओके, आणि मग त्या बॅचेस मध्ये मग आपण सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या डिस्कस करू. राईट, तुमचं जे काही तोपर्यंत जे काही कामं असतील ते तुम्ही आटपून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग सेशन आपलं चालू होईल. 2 तास असतील. राईट, रिसिव्ह झाला नाही अजून मला. ठीक आहे, तुम्ही केला असेल तर मला स्क्रीनशॉट पाठवून द्या सर. ओके, अजून कोणाचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता मला. आहेत का कोणाचे प्रश्न? जे मंडळी आहेत त्यांना विषय कळाला की विषय कळाला नाही? काही प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करा आणि विचारू शकता मला. अनिरुद्ध भोबाडे सर आहेत, स्नेहल म्हणून आहेत, संदीप म्हणून आहेत, पार्थ म्हणून आहेत, दिनेश दुधाळ म्हणून आहेत. राईट, तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा. काही टेक्निकल अशी काही गोष्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. पण एवढं आहे की सगळ्या ज्या गोष्टी ज्या मी तुम्हाला शिकवणार आहे त्या पूर्णपणे डेप्थ मध्ये शिकवणार आहे. त्यामुळे वरवरच्या गोष्टी नाही शिकवणार की हा फक्त रिपोर्ट वाचायचा नाही. त्याच्या माध्यमातून तुम्ही नंतर एक सेगमेंट ठरवू शकता की कोणत्या पर्टिक्युलर सेगमेंट वरती तुम्हाला काम करायचं. तुम्हाला रिलेशनशिप वरती काम करायचंय का, तुम्हाला पर्सनल प्रोफेशनल लेवलला काम करायचंय, तुम्हाला उद्योजक लेवलला काम करायचंय, नेमकं काय करायचंय ना तिकडे मी तुम्हाला हेल्प करेल. ओके, त्यामुळे बेफिकर राहा. माझ्याकडे जेवढं काही 13-14 वर्षाचा जो काही काउन्सिलिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. जर कोणाचे प्रश्न नसतील तर आजचं सेशन आपण एंड करूयात. ओके, जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी आय होप की मी हे समजून देतो की आजचा जो बिझनेस मॉडेल जो आहे तो तुम्हाला कळाला आहे आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून तुम्ही हा विचार करा की हा बिझनेस तुमच्या आयुष्यात नक्कीच एक वेगळी कलाटणी आणणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये तर डेव्हलपमेंट करालच कराल, पण त्यासोबतच तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करा. ओके, सो कोणाचे प्रश्न दिसत नाहीत मला आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि काय असतील तर तुम्ही मला वैयक्तिक तसं कॉल करू शकता. आणि संदीप सर तुम्ही फक्त जस्ट तुमच्या पेमेंटचा मला स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून मला एक क्लिअरिटी येईल. ओके, तुम्ही ते चेक करून घेतो. सो थँक्यू व्हेरी मच. भेटूयात आता पुन्हा ट्रेनिंग मध्ये. तोपर्यंत जर कोणाचं एनरोलमेंट होत असेल तर चांगली गोष्ट आहे. चला, थँक्यू.